नमस्कार मंडळी. चलते चलते या केसरीच्या पॉडकास्टमध्ये आम्ही आलेलो आहोत एक नवीन भाग घेऊन. मी अभिषेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आपल्याला दुखतं, खुपतं, कुठेही जायचं असतं तर आपण आपल्या मोठ्यांची नेहमीच काही ना काहीतरी विचारपूस करत असतो, त्यांच्याकडून काहीतरी ॲडवाईस घेत असतो. मग ती आपली आई असो, ताई असो, मैत्रीण असो किंवा बहीण असो, या सगळ्यांकडे त्यांचा एक छोटासा बटवा असतो ज्याच्यामध्ये भरलेला असतो तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा अनुभव. जेव्हा कधी आपण परदेशी जायला तयारी करतो किंवा कुठच्याही नवीन जागेवर जायला जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा आपल्या मनात एक धाकधूक लागलेली असते की आपला अनुभव कसा असेल, आपण तिथे जाऊन काय करणार, आपण काय बघायचं आहे. एक एक्साइटमेंट असते, नवीन कपडे घ्यायची, नवीन तयारी करायची आणि या सगळ्या तयारीमध्ये मजा घेत हा प्रवास सुखकर कसा व्हावा याचीच आपण सगळे प्रार्थना करत असतो. असेच अनुभवाचे बोल घेऊन आज आपल्याबरोबर आपले गेस्ट आलेले आहेत. हे आमच्याबरोबर तेव्हापासून आहेत जेव्हापासून आम्ही आपल्या वर्ल्ड टूर्स करायला सुरुवात केली किंवा किंबहुना त्याच्या अगोदरही. केसरी भाऊंनी घातलेला पायंडा आज जसे टू लीडर पुढे घेऊन जात आहेत, तसेच आमचे मायबाप पर्यटकही आम्हाला साथ देत असतात. आजचे आपले गेस्ट आहेत वर्षाताई. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते आता सध्या काय करतायत आणि आजचा हा जो एपिसोड आहे हा त्यांच्या जगभ्रमंतीप्रमाणे आपण त्यांच्याबरोबर करणार आहोत की त्यांचे प्रवास कसा झाला आणि आपण त्यांच्याबरोबर ह्या अनुभवांची जी त्यांची छोटीशी बटवा आहे त्याच्यातून एक एक किस्सा जाणून घेणार आहोत वर्षाताईकडे. वर्षाताई, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. वर्षाताई, तुम्ही काय करता, तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आपल्या प्रेक्षकांना मिळेल का? मी वर्षा खाडीलकर, मुंबईत असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी शिक्षिका होते आपल्या दादरच्या सिंधू कॉलनीमधल्या शाळेत. कालांतराने आता मी निवृत्त आहे आणि मध्यंतरीच्या काळापासून आम्ही पर्यटनाचा आनंद घेत फिरतोय, जो आमचा छंद आहे म्हटलं तरी चालेल, आवड आहे मनापासून. ओके. आता माझी आई पण शिक्षिकाच होती, तुम्ही पण शिक्षिका आहे. यावरून आमच्या या पॉडकास्टचा मूड कसा असेल हे आपण थोडंसं बांधू शकतो. पण शिक्षिका म्हटल्यानंतर त्याच्यात जो एक डिसिप्लिन येते, त्याच्यामध्ये एक जी प्लॅनिंग येते, लोकांना एकत्र घेऊन चालण्याची एक जी क्वालिटी असते, ती आपसुक पर्यटक म्हणून पण आपण ती पुढे कॅरी फॉरवर्ड करत असतो. तेव्हा आपण जेव्हा हा प्रवास सुरू केला त्यापूर्वी म्हणजे आपलं गाव कुठचं किंवा तुमचं शिक्षण वगैरे मोठं होताना कसं होतं आयुष्य? मी जन्माने पण मुंबईकर आहे, कर्माने पण मुंबईकर आहे. अच्छा. कर्मधर्म संयोगाने मी मुंबईच्या बाहेर गेलेली नाही. जन्मभूमी, कर्मभूमी सगळं मुंबई. आणि त्यामुळे मुंबईच्या काय म्हणायचं फास्ट लाईफची पहिल्यापासून सवय. आणि शाळेला फारसं नाही प्रवास करावा लागला, चालत जाण्याच्या अंतरावर होती. पण कॉलेजसाठी आपल्या बसनी जाणं, लोकलनी जाणं याची सवय होती. म्हणजे असा किरकोळ प्रवास सुरुवातीचा होता नक्कीच. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ही मुंबई तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बदलताना पाहिलेली आहे. हो, नक्कीच. नाही. ओके, चलो. तर मुंबईत जसं मोठे होत होता, आजकाल एक रील आहे जी खूप व्हायरल आहे. त्याच्यामध्ये बरीच मुलं असा टॅग लावलेला असतो, त्याच्यामध्ये टायटल असं येतं की एक काळ असा होता की जेव्हा आम्ही गच्चीवर उभं राहून एरोप्लेन बघायचो आणि आज अशी वेळ आली की जेव्हा आम्ही एरोप्लेनमध्ये बसून आमची गच्ची बघतो. तर तसं तर आता इथे मुंबईत खूप मोठमोठ्या इमारती वगैरे झाल्या, पण त्या काळी मुंबई कशी होती? त्याकाळी म्हणजे आपण जर चौपाटी म्हटलं किंवा गेटवे ऑफ इंडिया वगैरे जे जाणं येणं वगैरे प्रवास म्हटला, तर जसं आज कम्युटिंगचा जसा लोकांना त्रास आहे तसा तेव्हाही होता का? त्या काळात त्या मानाने गर्दी कमी होती. म्हणजे माझ्या सुदैवाने मी लोकलनी फार नाही प्रवास केला, कारण आम्ही प्रॉपर मुंबई ज्याला म्हणतात सायन ते इकडे म्हणजे बसच्या टप्प्यातल्या मुंबईत आम्ही जास्त होतो. अच्छा. त्यामुळे माझा शाळा तर पायी जाण्याच्या अंतरावर, कॉलेज रुईया होतं ते बसनी जात होतो. म्हणजे लोकलशी माझा लहान वयात संबंध नाही आला, जो नंतर आला मोठ्या वयात. अच्छा. तेव्हाही बसला फारशी गर्दी नसायची. शाळा कॉलेजला जाणं येणं तसं सुखकर होतं. फक्त एवढंच होतं की तेव्हा आम्ही कुठे बाहेरगावी, आमचे नातेवाईक आहेत बरेच नागपूर साईडला, तर तेव्हा जर कुठे जायचं असेल तर तेव्हा खास व्हीटी, तेव्हा व्हीटी म्हणत असत, आता CSFT झाली. तेव्हाच्या व्हीटीला जाऊन वडील, आम्ही लहान असल्यामुळे ऑब्व्हियसली वडील जाऊन तिकीट काढणं, जिकडून परत यायचंय तिकडच्या तिकिटांची सोय करणं, हे सगळं करायला लागायचं, जे आता खूपच बदललंय. आता आपण बसल्या जागी एका क्लिकवर कुठूनही कुठेही जायची तिकीटं काढतो. अगदी ट्रेनचं असो किंवा MSRTCच्या बसची सुद्धा मिळतात आणि फ्लाईटची तर मिळतातच आणि कुठूनही कुठेही जाऊ शकतो. रिसॉर्टची बुकिंग्स होतात.
ऑनलाईन सगळंच तुम्हाला दिसतं, बस एक क्लिक केली की झालं. आजच्या मुलांना ते नवल आहे की म्हणजे लहानपणी, म्हणजे आता माझी मुलगी जेव्हा आयपॅडवरती काहीतरी बनवून दाखवते वडिलांना, तेव्हा ते म्हणायचे की ही टेक्नॉलॉजी जुनी आहे, हे आमच्या लहानपणी असायची. आणि मी ऐकताना असं आश्चर्यचकित झालो की तुम्हाला कधी अशी टेक्नॉलॉजी होती बरं. की तुम्ही असं लिहिलं आणि पुसलं आणि परत लिहिता येतं. बोलते स्लेट पण हेच काम पाटी. करायची. हो. तेव्हा पाटी आम्ही शाळेला पेन्सिल. पाटी पेन्सिल पाटी पेन्सिल. गिरवायचो. हा. आणि ते म्हणजे नॉस्टॅल्जिक होतं ते हो. खूप. तर लहानपणी म्हणजे असे तुमच्या जे फिरायची ठिकाणं असायची मुंबईची, की चला आज रविवार आहे तर वडील कुठे बाहेर घेऊन गेले, तर कुठची ठिकाणं असायची? मोस्टली गिरगाव चौपाटी. गिरगाव चौपाटीला वडील घेऊन जायचे आणि मला सांगायला खूप अभिमान वाटेल की त्या काळात सुद्धा म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी, आता मी 60च्या पुढे आहे, आमचे वडील आम्हाला आवर्जून कधीतरी महिन्यातनं एकदा हॉटेलात घेऊन जायचे. क्या बात. आणि मग आमच्याकडे माझी आते बहिणी यायच्या तर ते गमतीने म्हणायचे चला आज आपण देवळात जायचंय. देवळात म्हणजे ते हॉटेलात आले अच्छा. आणि मग त्या पण खुश व्हायच्या, चला मामा आज आपल्याला देवळात नेलंय. सुरुवातीला असं वाटायचं त्यांना, देवळात म्हणजे काय, कशाला नेतोय मामा? हो. पण देवळात म्हणजे खास मग ते किंग सर्कलला, तेव्हा ते उडपी सगळे तिकडचे फेमस अजूनही आहेतच म्हणा, हो. पण असं आम्ही जात होतो. गिरगाव चौपाटीला जात होतो, दादर चौपाटीला जात होतो. जुहू चौपाटी त्यावेळेला आम्हाला लांब वाटायची, आता ती जवळ वाटते. तेव्हा बरेच लांब वाटायची, कारण अशा थेट बसेस वगैरे बरोबर. तेव्हा नव्हत्या ना, किंवा उबर वगैरे आता जी सोय आहे तसं नव्हतं. पण आम्ही खूप फिरलो तसं. माझ्या वडिलांनाही आवड होती, त्यामुळे जवळपास जात होतो. मामा डोंबिवलीला होते, तिथे लोकलनी कधीतरी जायची वेळ यायची, पण जास्ती बसचीच संबंध आहे. क्या बात आहे. म्हणजे तो काळ होता की ज्यावेळी आठवड्यातून एकदाच कधीतरी असं बाहेर जायला बाहेर मिळायचं जायचं. आणि ती खास गेट टुगेदर असायचं. म्हणजे ती एक्साइटमेंट की आज आपण जाऊन, म्हणजे मलाही आठवतं की कधीतरी एकदा महिन्यातून आम्ही बाहेर जायचो, तेव्हा ठरलेला मेनू असायचा की मी आणि माझा भाऊ, आम्हाला मसाला डोसा फार आवडायचा. बरोबर. त्यामुळे आम्हाला ते खायला एक्साइटमेंट असायची की कधी रेस्टॉरंटमध्ये गेलो की कसं मागवूया असं वगैरे. आणि त्याबरोबर दुसरी एक गोष्ट नंतर आवडायला लागली, ती म्हणजे पावभाजी. बरोबर. आता गमती अशा व्हायच्या की ययातीला जर पावभाजी खायची आणि मलाही पावभाजी खायची आहे, तर मग आई-बाबांना माहिती आहे की यांना मसाला डोसा आवडतो, म्हणून ते न विचारता कधी ऑर्डर द्यायचं ना, म्हणून मग ते स्प्लिट करायचं, सगळ्यांनी वेगवेगळं मागवायचं, म्हणजे सगळ्यांना काही ना काहीतरी टेस्ट करायला मिळेल. म्हणजे आज स्विगी झोमॅटोने ना तो आनंद थोडासा कमी कमी घरी बसून तो आनंद घेतात आता लोक. पण आमचा मुलगा लहान असताना सुद्धा आमचा एक महिन्यातनं एक कार्यक्रम असायचा. तेव्हा फारच लहान होता तो, 2.5-3 वर्षाचा. तेव्हा आम्ही बोरिवलीत राहत होतो, तर 203 नंबरची डबल डेकर बस सुटायची बोरिवली. ते वरच्या डेकवर जाऊन सर्वात पहिली पुढे त्याला म्हणजे ड्रायव्हरच्या वरती तो उभा राहायचा, लहानच होता. हो. तिथून अंधेरीला बस संपायची, तिथे उतरायचं. घसीटाराम जो आपला जिलबीवाला प्रसिद्ध, तिथे उतरायचं. त्याला जिलबी खूप आवडायची, जिलबी खायची, छोले भटुरे खायचे, परत दुसऱ्या 203 पकडून बोरिवलीला परत. हा एक, आणि त्याला अजूनही आठवतं ते की किती मी तेव्हा मजा करायचो असं. सुपर आठवणी आहेत त्या. आणि तशी डबल डेकर आत्ताच बंद आता झाली, बंद झाल्या बऱ्याच डबल डेकर. पण ती गंमत होती तिथे पहिल्या सीटवरती जाऊन. पहिलं आम्ही तर ऍक्च्युली ते डबल डेकर मध्ये ती सीट मिळावी म्हणून डेपोला जाऊन जायचं. बरोबर आहे. गमतीशीर होती मुंबई. मग तुमचं लग्न वगैरे कधी झालं मग? लग्न झाल्यानंतर काही 1 वर्ष आम्ही पुण्यात होतो, अच्छा. कारण मिस्टर पुण्याचे आहेत. पण नंतर कामानिमित्त तेही मुंबईत आले, त्यामुळे तेव्हापासून म्हणजे आता त्यांना पुणेकर होते ते मी मुंबईकर केलंय असं म्हणायला हरकत नाही. रेअर फेनॉमेना. पण मुंबई त्यांच्या कामाचं स्वरूपही तसं होतं, त्याच्यामुळे मुंबईतच म्हणजे ओके. मग मुंबईतच आहोत. मग तुमचं जे शिक्षिकाचं प्रोफेशन होतं ते लग्न अगोदरपासून सुरू होतं आणि मग ते कंटिन्यू केलं? नाही, मी BEd लग्नाच्या नंतर केलं. अच्छा. कारण मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले, तो काळ असा होता की ग्रॅज्युएट झाली म्हणजे आता मुलीचं लग्नचं बघायचं, म्हणजे जबरदस्तीने नाही केलं कधीच. बरोबर. पण आता हळूहळू तिला लग्नाच्या दिशेने न्यायचं, तसं केलं. सुदैवाने माझ्या सासरी सुद्धा शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे मी BEd लग्नाच्या नंतर केलंय. ओके. आणि त्याच्यानंतर मग शिक्षिका म्हणून त्याच्या आधी थोडंसं BEd होण्यापूर्वी पण सुदैवाने मला 1 वर्ष एका छोट्या शाळेत अनुभव मिळाला शिक्षिका बनण्याचा. BEd झाल्यावर तर प्रॉपर शिक्षिका म्हणून मी रुजू झाले. तुमचा अनुभव कसा होता या शिक्षकाने, म्हणजे या प्रोफेशनकडे बघायला? मला आवड, पहिल्यापासून मला शिक्षणाची म्हणजे शिक्षिका बनण्याची आवड होती. अजूनही मला शिकवायला आवडतं. कुठून कुणाला माहिती नाही, पण मला आवडतं, शिकवायला आवडतं. दिलीप सरांची आम्ही तो पेशन्स आहे माझ्या शिकवण्याचा. एखाद्याला एखादी गोष्ट येत नसेल तर मी 10 वेळा सुद्धा शिकवू शकते. मग खरंच येत नसेल तर
कोणी फाजीलपणा करत असेल तर नाही, पण जर खरंच एखाद्याची कुवत कमी असेल तर मी त्याच्या लेवलला जाऊन शिकवण्याचा खूप प्रयत्न करू शकते. तेवढा माझा एक गुण आहे, अरे, पेशन्स आहे माझ्याकडे. अरे, चांगल्या अशा शिक्षिका मिळो अजूनही मुलांना. मी म्हणत होतो की दिलीप सरांचा पण आपण हो. एक पॉडकास्ट केला होता आणि त्यांनी पण आपल्या सगळ्या जगभ्रमंतीप्रमाणे त्यांचं जे काय अनुभव आहेत ते सांगितले आणि ती युनिक त्यांची जी आयडिया आहे ती पत्त्यांची, हो, बरं. मला वाटतं पिकअप होईल अजून लोकांमध्ये. आवडेल, त्यांना फार नक्कीच आवडेल आवडेल. ती. खूप युनिक खूप आहे. जणांनी आम्हाला सांगितलं तसं. मग यात छान. तुमचा काय भाग आहे का? नाही, मी फक्त पत्ते शोधून द्यायला मदत करते. अच्छा. बाकी काही नाही. कारण ते त्यांची खास आवड आहे. अच्छा. त्यामुळे ते त्याच्या शोधात असतातच. ओके. एवढं नक्की. मग लग्न झाल्यानंतर तुमचा असा काही पहिला प्रवास सुरू झाला का? त्या अगोदरच तुमचे प्रवास होत होते? आधी म्हणजे घरी असताना आई-वडिलांबरोबर पण थोडंफार फिरलेलो आहोत. हं. पण लग्नानंतर जास्ती झालं प्रवासाला सुरुवात. कारण त्याच्यानंतर हळूहळू सोयी पण बदलत गेल्या ना. ज्या लहानपणी नव्हत्या, हां. त्या हळूहळू होत गेल्या बऱ्याचशा सोयी. राईट. पण तेव्हा आम्ही सेकंड क्लासनी जात होतो. आताची मुलं सेकंड क्लास विचार सुद्धा करू शकत नाही. आय कॅन हां, म्हणजे मला आठवतंय की बर्थच्या मध्ये होल्ड ऑन घालून हो, मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला झोपवत असत, जेव्हा आम्ही कुठे जात असतो बरोबर. ट्रेननी तेव्हा. आता असं शक्य मुलं नाही. कल्पना Imagine करत पण नाही नाही आणि आपणही मुलांना ते देण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. पण त्याच्यातही खूप मजा असायची, म्हणजे आनंद व्हायचा असं. मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही भारतातल्या ठिकाणी फिरायला सुरुवात केली, कारण दोघांनाही आवड होती. हं. मग भारतातली वेगवेगळी ठिकाणं बघितली, अगदी काश्मीर, कन्याकुमारी, बंगलोर, म्हैसूर, हं. पुष्कळ मध्य प्रदेशात गेलो. असं गेल्यानंतर असं एका कधीतरी असं बोलता बोलता वाटायला लागलं की अरे, आपण इतकी विविधता पाहतो आपल्याच भारतात. बरोबर. तर भारताबाहेर जर आपण गेलो, भूगोलात तर वाचलेलं आहेच, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी आपल्याला पाहायचा योग येईल तर किती छान होईल. तिथे पण आपल्याला बघायला मिळालं पाहिजे, असं नक्कीच वाटायला लागलं. हे इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही सरांच्या कामानिमित्ताने वगैरे जे काही फिरणं होतं किंवा भारतात स्वतःहून जे काही तुमचं फिरणं चालू होतं. मग तुमच्या या प्रोफेशनमुळे किंवा तुमच्या या डिस्कशन्समध्ये हे जे रेफरन्सेस यायचे, बाहेरगावी जायचं किंवा मला हे बघायचं आहे किंवा ते बघायचं आहे, हे रेफरन्सेस कुठून यायचे? मग हे वाचनातून यायचे किंवा बोलण्यातून यायचे? वाचनातूनच यायचे. मी शिक्षिका असले तरी माझा भूगोलाशी संबंध नव्हता. मी गणित सायन्सची शिक्षिका होते. मी स्वतः भूगोल शिकताना या गोष्टी शिकलेली आहे, नाही असं नाही. पण शिकवताना माझा हा भाग नव्हता. राईट. पण मिस्टरांना कामानिमित्त फिरावं लागायचं. मग ते बघून आल्यावर सांगायचे की हे फार छान होतं. परदेशी सुद्धा ते पहिल्यांदा कामानिमित्त गेल्यानंतर त्यांच्याही मनात आलं की अरे, आपण जातो, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही हा अनुभव मिळाला तर चांगलं होईल. आणि मग त्या दृष्टीने आम्ही सुरू केला विचार की चला आता थोडंफार काही अशा वयाला पोचलो की थोड्याशा जबाबदाऱ्या कमी होतात. थोड्या असतातच शिल्लक, पण थोड्या कमी होतात. थोडं आता आर्थिक स्थैर्य येत आहे, तर धाडस करायला हरकत नाही. भारताबाहेर पाऊल टाकूया, असा विचार केला. ओके. सो वर्षाताई, तुमचा मुलगा पण होता जेव्हा हे प्रवास तुम्ही करत होता सुरुवातीच्या तेव्हा? काळात नक्कीच होता. अच्छा, त्याच्याबरोबर मग कुठचे डेस्टिनेशन्स केले? त्याच्याबरोबर आम्ही सिंगापूर, म्हणजे आपले साऊथ ईस्ट एशियामधले केलेले आहेत. लांबचा म्हणाल तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड केलेलं आहे. स्कॅन्डिनेव्हिया, रशियाला पण तो आमच्याबरोबर होता. पण मग त्याच्यानंतर त्याचं कॉलेज वगैरे सुरू झाल्यानंतर आणि त्याचं विश्व बदलत गेलं. मग आईबाबांबरोबर असं फिरायला आवडतं आजही, हो. पण फरक पडला की आय एम शुअर. मोठा होत गेला ना, त्यामुळे फरक पडला. हो. तर जेव्हा आपण मुंबईतून मोठे झालोय आणि जशी मुंबई बदलत हो. गेली तसे आपले जे प्रवास होते तेही बदलत गेले. हो, नक्कीच. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की सेकंड क्लासने आत्ता मुलं कदाचित इमॅजिन नाही करणार. आम्ही त्यावेळी 12-13 तासाचा जो प्रवास असायचा ट्रेनचा दिल्लीला जायला, तो आईबरोबर करायचो या सगळ्या टूरच्या निमित्ताने. त्या नॉन एसीच्या कंपार्टमेंटमध्ये ना कधी-कधी आपल्याला असे प्रवासी भेटून जातात की त्यांची वाक्य जी असतात ती आपल्याला कायम लक्षात राहतात. माझा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगा ना जरा. तर जेव्हा ती ट्रेन निघायची, आम्ही पश्चिम एक्सप्रेसने चालले. बरं. त्यावेळी त्याचे स्टॉप जास्त असायचे आत्ता आहेत त्यापेक्षा. त्यामुळे ती जेव्हा थांबायची त्या मेच्या महिन्यात आम्ही जायचो, जेव्हा टूर्स असायच्या, उन्हाळा एकतर दिल्लीकडे चाललो म्हणजे उष्णता वाढत जायची. आणि गुजरात वगैरे हा जो पट्टा जर आपण जेव्हा सोडायला लागतो तर त्यावेळी प्रचंड गरम व्हायचं. हो, त्यावेळी इनफॅक्ट मला वाटतं कॅल्व्हिनेटरचे ते कूलर पण यायचे हो. की लोक ते घेऊन ट्रॅव्हल करायचे, म्हणजे थंड पाणी मिळायचं बरोबर. त्याच्यामध्ये. आणि फिरकीचा तांब्या वगैरे वगैरे सगळं असायचं. आणि पाणी संपलं तर जाऊन पटकन उतरायचं बरोबर डब्यातून. लागायचं. बरोबर आहे. सो एवढं रिस्क होती की ट्रेन किती वेळ थांबणार माहिती नाही, लगेच सुटायच्या आत रेस असायची.
पण त्याच्यामध्ये गरम प्रचंड व्हायचं. हो सो असं एक वेळ होती की जिथे मी आई बसली आहे, आम्ही साईड बर्थला बसलोय आणि मी तिला सारखं सांगतोय की ना गरम होतंय. ती मला न्यूजपेपरने वारं. वारा घालते आणि वरती एक काका बसलेले होते, ते आपले चणे शेंगदाणे खातायत, भरलेली बोगी अशी. आणि ते लहान मुलाचं सारखं असं ते असतं ना, कोणी कधी कधी होतं फ्लाईटमध्ये पण हो. तेव्हा त्याचे लोक कुरकुर असतं काय कर. पोराची नुसताच रडत असतो, तसंच कदाचित आमचं झालं असेल की खूप गरम होतंय असं. आणि मी आईला सांगतोय की वारा लागत नाहीये, कधी हवा कधी येणार. तेव्हा त्या माणसाने खाली येऊन मला असं चॉकलेट दिलं होतं हम्म. आणि त्याने सांगितलेलं होतं की बेटा ट्रेन चलेगी तब हवा लगेगी. हम्म. की म्हणजे जे तुम्ही म्हणालात हो पेशन्स ठेव, जरुरी असतो. जेव्हा ट्रेन चालू होईल तेव्हा तुला हवा हवा लागेल. ते तेव्हा नाही कळलं लहानपणी की ते त्याने सारवून नेण्यासाठी म्हटलेलं वाक्य, पण ते वाक्य लक्षात राहिलं की किती इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं, की ही वेळ पण जाईल. हम्म. जे काय असेल ते, कारण आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा ते सगळे अनुकूलच असतील असं नाही. असं नाही बरोबर. वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात. तुम्ही जेव्हा या मुंबई सोडून जेव्हा पहिल्यांदा परदेशात गेलात तेव्हा तुमचा अनुभव कसा होता याच्या बाबतीत? प्रवासाचा अनुभव आमचा छान होता. प्रवासाला किंवा फिरायला जे म्हणाल तर ते आम्ही पहिले सिंगापूरला गेलो. पण त्याच्या आधी आम्ही दुबईला गेलो. मिस्टरांच्या कामानिमित्त काही काळ आम्ही दुबईत वास्तव्य केलं. अच्छा. ते सर्वात पहिलं आमचं भारताबाहेरचं डेस्टिनेशन म्हणूया आपण. पण ते टुरिझम अंडर येत नाही. पण तेव्हा असं वाटलं, मुलगा लहान होता आमचा, 5वीत वगैरेच असेल. आजी आजोबांना खूप अटॅच्ड होता. आम्ही कधी भारताबाहेर गेलेलो नाही. आणि तेव्हा ते दुबई असल्यामुळे एमिरेट्सचं मोठं धूळ आमच्या लेखी, तर तेव्हा ते फारच मोठं होतं, कारण प्रथमच एवढं मोठं विमान आम्ही जवळून पाहत होतो. पण मुंबई एअरपोर्ट सुद्धा तेव्हा आतासारखा नव्हता. लहान होता. बरोबर. आणि जसं विमान धावपट्टीवरून उडालं, सुटली चाकं, तेव्हा असं पोटात गोळा आला की अरे, आपण आपला देश सोडून चाललोय, आता कधी येऊ आपण परत. कारण कामानिमित्त चाललो होतो, त्यामुळे निश्चित माहीत नव्हतं की आपण कधी परत येणार आहे. पण मग मात्र छान वाटायला लागलं. एकदा पोचलो तेव्हा मला आठवतंय, आताची दुबई आणि तेव्हाच्या दुबईत पण खूप फरक आहे. तेव्हा शिडी लागून आम्ही विमानातनं खाली उतरलो. तो आता एमिरेट्सनी गेलात तर दुबईचा एअरपोर्ट म्हणजे लखलखाट, चकचकाट, आवाढव्य आहे. आणि म्हणजे जगात कुठे गरिबी नाहीच आहे वाटेल असा इतका श्रीमंती थाट आहे सगळा तिथे. पण तेव्हा तसं नव्हतं. आम्ही शिडी लावली तर ते ऑगस्ट महिना होता, त्यामुळे कडक ऊन. म्हणजे उन्हाने डोळे दिपले होते आमचे अक्षरशः. एक क्षणभर काही दिसलं नाही, काळोखी आली. पण नंतर मात्र आम्ही दुबई पण एन्जॉय केलं आणि मग हळूहळू परदेश प्रवास सुरू केला, तोही आम्ही एन्जॉय करत. हे कुठचं वर्ष होतं साधारण? 97 साली. अच्छा. मग तेव्हाही दुबईला त्यावेळची मॉल्स वगैरे असायचे जसे आत्ताचे इतके नाही आहेत, पण होते. तेव्हा? तेव्हा तो सिटी सेंटर म्हणून होता. आता तो एमिरेट्स का काय, मॉल ऑफ एमिरेट्स असं काहीतरी झालेलं आहे. तेव्हा मेट्रो वगैरे नव्हती. सँड ड्यून्स अशी डोळ्यांनी पण दिसायची. म्हणजे आम्हाला धुळीचं वादळ, सँडचं, ते आम्ही तिथे पहिल्यांदा अनुभवलं. की बघता बघता घरात सुद्धा काचांचंच हे होत्या खिडक्या, पण त्या फटीतनं सुद्धा किती बारीक वाळू घरात आली आणि सगळं धुसर झालं. हे तेव्हा आम्ही पहिल्यांदा अनुभवलेलं आहे प्रत्यक्ष. वाव, युनिक आहे तो एक्सपिरियन्स. आणि मग ते बसल्यानंतर किती रस्ते सुद्धा सगळे वाळूमय झाले होते. आता असं होत नसेल कदाचित दुबईत, कारण आता दुबईतही प्रचंड बदल झाले. काही काळानंतर जवळपास 20-25 वर्षांनी आम्ही मुद्दाम परत दुबईला गेलो तर आम्हाला ओळखू नाही आलं. म्हणजे आमचं घर ज्या भागात होतं ती मोठी बिल्डिंग होती, पण ती सुद्धा चटकन दिसली नाही कुठे आहे. त्या भागातून जाताना सुद्धा शोधावी लागली की अरे, आपल्याला काही जवळच्या खुणा दिसत आहेत का ओळखीच्या, असं पाहावं लागलं. इतकं दुबईत पण बदल झालाय, खूपच बदल झाला. हे जे तुम्ही आता जेव्हा दुबईला प्रवास केला, हा तर म्हणजे तुमचा म्हणजे इट्स ऑल पर्यटनासाठी नव्हता. नंतरच मग तुमचं आणि केसरीचं नातं कधी जुळलंय? तुम्ही तसं म्हणाल तर भारतात नैनितालला केसरी भाऊंपासून आमचं केसरीशी नातं जुळलंय. अच्छा. केसरी भाऊंबरोबर आम्ही नैनितालला पहिल्यांदा गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला भारतातल्या सहलींना म्हणजे केसरी हे समीकरण आमच्या लेखी फिक्स होतं. ओके. आणि मग जेव्हा ठरवलं की आता परदेशी पण जाऊया, स्वतंत्र जायचं, तेव्हाच्या काळात एवढं धाडस वाटलं नाही. त्याच्यामुळे परत आम्ही तेव्हा माहीमच्या छोट्या ऑफिस होतं आपलं केसरीचं, तिथे भाऊंना भेटलो, सगळ्या चौकशा केल्या आणि कन्फर्म केलं की नाही, आता जायचं तर इथेच केसरी बरोबर. तेव्हा आम्ही सिंगापूर, थायलंड ही पहिली टूर म्हणून, म्हणजे पर्यटक म्हणून आम्ही पहिल्यांदा सिंगापूरला गेलो. आणि तेव्हाचा अनुभव इतका छान होता की त्याच्यापुढे आम्ही इकडे कुठे इतरत्र बघितलंच नाही. म्हणजे
काही पत्रकं गोळा केली नाहीत किंवा काही कॉस्टसाठी बघितलं नाही. एक ठरवून गेलं की केसरीवर जायचं. नाही, खूप सुंदर अनुभव. चांगला निश्चय केला तुम्ही. हो. ओके. आता तुमच्या परदेशी प्रवासाची तर सुरुवात झाली. हो. तुम्ही सिंगापूरला निघालात, तुमचं पर्यटन सुरू झालं. सुरू झालं. जसं सरांना आपले कार्ड्स वेगवेगळ्या कंट्रीचे गोळा करणं आवडतं, तसंच मला वाटतं तुम्हाला प्रत्येक देशाचे काही व्हिजिट केल्यानंतर लेख लिहायला आवडतात. हां, थोडंफार लिहायला थोडी उशिरा सुरुवात केली. लगेच नव्हती केली सुरुवात. अच्छा. पण नंतर सुरुवात केली लिहायला, की असं वाटलं की आपण कालांतराने विसरून जातो. विशेषतः नावं, कारण ती सगळी नावं काही आपल्याला परिचित नसतात. तर सिंगापूर, दुबईचं सोडा थोडंसं आपल्यासारखंच हे आहे. पण वेगळ्या आहेत. आता चायनीज नावं असतील, जॅपनीज नावं असतील किंवा कोरियाला जाऊन आलो, ती नावं लक्षात नाही राहत आपल्या किंवा त्यांचे अर्थ म्हणजे त्या भाषेतला शब्द आणि त्याचा आपला इंग्लिश, मराठीमधला आपण करायचा म्हणजे म्हणून मग ते लिहायला मी सुरुवात केली, की त्या स्थानाचं वर्णन, त्या ठिकाणाचं काय महत्त्व आहे, हे लिहून ठेवायला सुरुवात केली. प्रवास वर्णन म्हणून नाही, मला जे काय वाटत होतं त्या दृष्टीने मी लिहायला सुरुवात केली. हो, आम्हाला थोडंसं ते वाचायला आवडायला लागलं म्हणजे तर ती गोष्ट. अच्छा. मग तुमच्या त्या प्रवास वर्णन, म्हणजे त्याला तुम्ही प्रवास वर्णन म्हणत नाहीये, तुमच्या आठवणी ज्या तुम्ही लिहून काढल्या आहेत, त्याच्यामध्ये तुमचं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बाहेर पडलात, पहिला देश केल्यानंतर तुम्ही असा निश्चय केला होता की काही सर्टन क्रायटेरियाज ठरवून तुम्ही पुढची जी ट्रिप आहे ती प्लॅन करणार. हां, कारण पहिलं मी म्हटलं तसं सिंगापूर, थायलंडला गेलो असलो तरी तेव्हा वयही लहान होतं, पहिलाच अनुभव होता. त्यामुळे सिंगापूरला आपण जातोय म्हणजे आपण काय काय पाहणार आहोत किंवा काय पाहायला हवं रादर. पाहणार आहोत म्हणण्यापेक्षा काय पाहिलं पाहिजे आवर्जून ह्याचं फारसं ज्ञान नव्हतं. ओके. फिरलो, आवडलं, शॉपिंगमध्ये खूप मजा वाटली, कारण पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळं पाहत होतो जे आपल्याकडे तेव्हा नव्हतं. मोठा मॉल तो जो आहे हो, मुस्तफा, मुस्तफा. तसे मोठे मॉल आपल्याकडे तेव्हा नव्हते. त्यामुळे त्याचंही एक आकर्षण वाटलं. पण तिकडून आल्यानंतर लक्षात आलं की असं फिरणं म्हणजे काही तो देश अनुभवणं नाही. आपण जाणीवपूर्वक काहीतरी केलं पाहिजे, की आपल्याला निसर्ग पाहायचा आहे का किंवा तिथल्या ऐतिहासिक काही गोष्टी पाहायच्या आहेत का. मग त्या दृष्टीने आखणी सुरुवात केली आणि ही आखणी करताना एक गोष्ट आम्ही दोघांनी मिळून एकमताने ठरवली, की आत्ता आपलं वय तरुण वय आहे, चालण्या फिरण्याची, लांबचे प्रवास करण्याची क्षमता चांगली आहे. तर आत्ता आपण शक्य होईल तितके लांब लांबची जी अंतरं असतील असे देश, लांब अंतरावरचे, ते पहिल्यांदी बघण्याचा प्रयत्न सुरू करूया. मग जवळचे एकाच फ्लाईटच्या टप्प्यात असणारे देश थोडं मोठं वय झाल्यावर सुद्धा कम्फर्टेबली करता येतील. थोडेसे लांबचे प्रवास आधी केलेले चांगले. आणि आता इतक्या वर्षानंतर लक्षात येतं की येस, आपला तो डिसिजन बरोबर होता. कारण आता एका जागी विमानात बसणं त्रासदायक वाटतं. तेव्हाही वाटायचं, नाही असं नाही, पण तेव्हा तरुण वय असल्यामुळे इतके त्रास नव्हते जितके आता वयानुसार पाय आखडणं वगैरे ह्याचं प्रमाण ऑब्व्हियसली वाढलं ना, वय वाढलं तसे ह्या गोष्टी वाढत गेल्या. पण तो निर्णय आमचा अगदी योग्य ठरला, एवढं मात्र नक्की. हा खूप चांगला डिसिजन झाला की ज्यामध्ये आपण लांबचे देश आधी कव्हर करणार आहोत आपल्या प्रकृतीप्रमाणे आणि मग जवळचे देश आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार. सो दिस वॉज अ व्हेरी गुड डिसिजन. मला वाटतं हे खूप इंटेलिजंट साईन आहे की एखाद्या ट्रॅव्हलरनी आपल्या प्रकृतीप्रमाणे कुठचे देश कव्हर करावे याचं प्लॅनिंग आधी करून घेणं हे खूप चांगलं साईन आहे ऑफ अ गुड ट्रॅव्हल. आणि तुम्ही तर आमच्याबरोबर बरेचसे देश बघून झाले आहेत ऑलरेडी. आतापर्यंत किती कॉन्टिनेंट्समधले देश बघून झाले? 6 कॉन्टिनेंट. 6 कॉन्टिनेंट. 6 कॉन्टिनेंट झाले. एक अंटार्क्टिका राहिलाय, पण त्याच्याबद्दल जरा मनात अजून धाकधूक आहे. काय काही ऐक्यू माहितीमुळे असेल, कदाचित प्रत्यक्ष गेलो तर तितकं त्रासदायक ठरणारही नाही. पण अंटार्क्टिका सोडून बाकी सगळे कॉन्टिनेंट. क्या बात आहे. दॅट इज गोइंग टू बी अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आय एम टेलिंग यू. कारण मला वाटतं आता थोडं धाडस वाढतंय आणि प्रत्येक वर्षी एक डिपार्चर, 2 डिपार्चर असं करून लोक जात आहेत. त्यामुळे लोक जात आहेत बघायला. आणि मी प्रार्थना करतो की तुमचंही अंटार्क्टिका लवकर व्हावं. चांगलं झालं तर आवडेल नक्कीच. 7 खंड होतील. तुमच्या या प्रवासामध्ये जसे तुम्ही म्हणालात की लांबचे पल्ले तुम्ही आधी गाठले, तर यातले असे कुठचे देश आहेत की ज्याच्या तुम्ही गेलात तिकडच्या म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल अमेरिकामध्ये किंवा आपण मुंबई म्हणतोय, या सगळ्या गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट होत गेली, दुबईसारखं शहर बदलत गेलं, बट हे खूप अर्बन आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा एखादा पर्यटक बाहेर पडतो तर तो युजली एक नेचर लवर असतो की ज्याला सायलेन्स आवडतो, हिरवगार निसर्ग बघायला मिळतो, समुद्र, हवा, पाणी, जे काय त्यांचं आवड असेल त्याप्रमाणे ते निवड करतात त्या डेस्टिनेशनची. तर असे काय क्रायटेरिया तुमचे होते की जे तुम्ही मनात ठेवलेले होते?
क्रायटेरिया होते असे की आता आपण मुंबईत राहतो, तुम्ही मुंबईकर आहात बरेच वर्ष. मुंबईचं एकंदर हवामान बघितलं तर घामट, म्हणजे ऑलमोस्ट 11-11.5 महिने आपण पंख्याशिवाय, आता AC पंख्याशिवाय राहूच शकत नाही अशी परिस्थिती. त्यामुळे एक बर्फ पाहणं किंवा थंड हवामान अनुभवणं हा नक्कीच एक काय म्हणायचं Attraction स्वप्न होतं. होतं, अट्रॅक्शन. आणि मग ते ऑब्व्हियसली स्वित्झर्लंड. बर्फ म्हटलं की पहिलं स्वित्झर्लंड. आता भारतात आम्ही रोहतांग पास किंवा गुलमर्ग वगैरे हे पाहिलेलं होतं, पण परदेशी पाहायचं तर पहिलं लक्षात बर्फ म्हटलं की डोळ्यासमोर येतो म्हणजे स्वित्झर्लंड. मग तसं पहिलं स्वित्झर्लंड, मग आजूबाजूचे युरोपियन इतर देश, असं युरोपची ती तेव्हा 17-18 दिवसाची एकच ट्रिप असायची, ती आम्ही केली होती. खूप म्हणजे एन्जॉय केली होती ती ट्रिप, कारण तेव्हा तो जो निसर्ग अनुभवला ना, तो आजही नाही आम्ही विसरू शकत. हो. तोच निसर्ग अनुभवायला आता बदल झाला असेल म्हणून आम्ही 18 वर्षांनी पुन्हा युरोपला गेलो तशाच ट्रिपला, पण तितकंच परत एन्जॉय केला. कारण युरोप हा एक खंड असा आहे की ज्याच्यात खूपच विविधता आहे. म्हणजे निसर्गात वैविध्य आहे, ऐतिहासिक वारसांमध्ये वैविध्य आहे, संस्कृतीत वैविध्य आहे, आणि तो युरोप एका वेळेला तर सगळं होणं शक्य नाही. त्यामुळे मग एकदा पश्चिम युरोप, एकदा दुसरा सेंट्रल युरोप ज्याला म्हणतात तो युरोप, असं युरोपचे वेगवेगळे भाग आम्ही टप्प्याटप्प्याने केले. कारण सलग सुट्टी मिळणं हा पण त्या वेळेला नोकरीत असल्यामुळे प्रश्न होता. आर्थिक प्रश्नही असतो, आणि वेळेची उपलब्धता यानुसार पार्ट बाय पार्ट आम्ही असे युरोप बघायला सुरुवात केली. तो निसर्ग खूप मनाला भावला की किती शांतता. आता स्वित्झर्लंडला आपण बघितलं की आता मोबाईल आहेत, तेव्हा कॅमेरा होते, रोल घालायला लागायचे, पण कुठेही धरून तुम्ही क्लिक केलं तर ते एक पिक्चर पोस्टकार्ड बनेल असाच फोटो यायचा. अजूनही स्वित्झर्लंडमध्ये तसंच आहे. आपल्याकडेही आहे, पण प्रमाण कमी आहे, कारण फरक पडतो. नाही म्हटलं तरी आर्थिकदृष्ट्या आपण आता पुष्कळच आपली प्रगती झाली आहे, पण तेव्हा एवढी त्या मनाने आपण थोडेसे मागे होतो. आता छान झालं. तर ते स्वित्झर्लंड पाहिला. स्वित्झर्लंडचा निसर्ग पाहिल्यानंतर असं वाटलं की दुसरं आईसलँडचा निसर्ग पाहावा. तो अजून वेगळ्या प्रकारचा निसर्ग आहे. आईसलँडला सुद्धा नाव आईसलँड असलं तरी बर्फ आहे, पण बर्फाच्याच बरोबरीने काळे डोंगर सुद्धा आहेत, जे आपल्याकडे लेह लडाखला दिसतात. लँड ऑफ फायर अँड आईस असं त्याला म्हणतात. कारण तोही लाव्हानी झालेला, आणि तो सगळ्यात तरुण देश आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण 1,00,000 वर्ष वगैरेच जुना आहे. बाकीचे कितीतरी त्याच्यापेक्षा जुने आहेत. हा ज्वालामुखीच्या उद्रेकाने झालेले ते काळे डोंगर अंगावर आल्यासारखे वाटतात, पण ते सौंदर्य वेगळं आहे, निसर्गाचं वेगळं रूप आहे. स्वित्झर्लंडमधलं वेगळं, इकडचं आईसलँडमधलं वेगळं, दुसरीकडे तुम्ही सेंट्रल युरोपला गेलात तर तिकडचं वेगळं. म्हणजे युरोपच म्हटला तरी त्याच्यात सुद्धा खूप फरक आहे. ग्रीस वगैरे या बाजूला गेलो तर त्यांचं सौंदर्य वेगळं, असं वेगवेगळं सौंदर्य. इटलीचं सौंदर्य वेगळं. प्रत्येक देश आपापल्या जागी आपापल्या वैशिष्ट्यांनी आपल्याला मोहवून टाकतो, एवढं नक्की आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आता तुम्ही जेव्हा मेन्शन करताय तेव्हा ती सगळ्या पर्वतरांगा, ती शृंखला सगळी अशी डोळ्यासमोर युरोपची डोळ्यासमोर येते. पण तुम्ही युरोपचे असे काही छोटे देश पण केलेत मला वाटतं. हो, कारण असं लक्षात आलं की आपण जेव्हा आम्ही भारतात फिरलो होतो साऊथला, कर्नाटक बाजूला, मधुमलाईच्या जंगलातून जाताना तेव्हा वीरप्पन चंदनचोर, तंदन तस्कर म्हणावं, तसं आम्हाला जर्मनीतून ब्लॅक फॉरेस्ट क्रॉस करताना खूप छान वाटलं होतं की ब्लॅक फॉरेस्ट गेल्यानंतर तिथल्या एका छोटे रेस्टॉरंटमध्ये ॲक्च्युअल ऑथेंटिक ब्लॅक फॉरेस्ट केक मिळाला, जो आपण इथे खातो त्याच्यापेक्षा खूपच वेगळा होता. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ब्लॅक फॉरेस्ट केक इथला आपण बघितलेला असतो ना, तो वेगळा होता, पण खूप मजा आली होती. मग तो ब्लॅक फॉरेस्ट बघितलं तर ते पण किती छान आहे, एकदम निबिड म्हणजे ज्याला म्हणतात तसं. त्याच्यानंतर आम्ही कॅनडाला गेलो. तिथे ते सुरूची झाडं जशी आपल्याकडे इकडे सिक्कीम किंवा या बाजूला आपल्याला तशी दिसतात, उटीला निलगिरीची असतात, पण तशासारखी. पण तो कॅनडाचा पण वेगळाच सौंदर्य, न्यूझीलंडचं अजून वेगळं सौंदर्य आहे. म्हणजे खूप मला शब्दात वर्णन करणं कठीण जातं, इतकं सौंदर्य वेगळं वेगळं. नाही, तुम्ही माउंटेन्स म्हणाल म्हणून तुम्ही कझाकिस्तान वगैरे त्या साईडचं पण माउंटनमध्ये आता पहिलं तर आपण इकडे असताना आपण हिमालय तर नक्कीच आवर्जून बघतो. हिमालय हे आपण व्हिजिट करतो. इकडे आर्स बघितलं, पण त्याच्यानंतर आम्ही बाकू म्हणजे अझरबैजानला गेलो असताना यानारदाग हा त्यांच्या भाषेतला शब्द आहे. यानारदाग म्हणजे बर्निंग माउंटन. ओके. कारण तिथे त्या काय म्हणायचं पर्वताच्या ह्याच्यात गंधक आणि ह्याचे जे आहेत ते नॅचरली फायर कॅच केलेले आहेत आणि ते जळताना दिसतं तिथे. जसं ज्वालामुखीच्या एरियात किंवा जिओथर्मल ॲक्टिव्हिटी चालू असतात ना, जशी न्यूझीलंडमध्ये पण आहे बघा, रोटोरुआला आहे,
आईसलँडला आहे, हवाईच्या काही भागांमध्ये आहे, ज्वालामुखी जवळ असलेल्या ठिकाणी. तसं तिथे पण ती ऍक्टिव्हिटी चालू असते. यानारदाग हे त्यांचं लोकल नाव आहे, बर्निंग माउंटन यानारदाग म्हणजे. ओके. तो पण बघणं एक वेगळा अनुभव होता की, आणि त्या ठिकाणी आता म्हणजे मुस्लिम बहुल जास्त आहे, पण तरी सुद्धा तिथल्या एका भागामध्ये गणपतीची मूर्ती होती आणि ओम गम गणपते नमः हा श्लोक चालू होता राऊंड द क्लॉक. काय म्हणताय? हो, आणि असं ते फोटो आहे आमच्याकडे त्याचा, आवर्जून काढलेला आहे. पण ते पण छान वाटलं, कारण खूप पूर्वी म्हणे तिथे पारसी ह्यांचे जास्त प्राबल्य होतं आणि पारसी अग्निपूजक असतात. त्यामुळे 24 आवर्स 365 डेज तिथे अग्नी चालू असतो. आपल्यासारखंच रिच्युअल तिथे बघायला रिच्युअल तिथे बघायला मिळालं. आपल्याकडे यज्ञ जसं करतात तसंच बापूला पाहायला मिळालं. ते अग्निपूजक असल्यामुळे तो चालू होता तिथे. तसा मधल्या भागात असा अग्नी सतत प्रज्वलित केलेला असायचा होता, अजूनही आहे म्हणजे असे. पण छान म्हणजे तोही अनुभव वेगळाच होता बापूचा. असं ऐकताना म्हटलं अझरबैजान एवढाचा छोटा देश आहे, कसं असेल बापू, पण म्हणजे कल्पनेबाहेर सुंदर निघालं बापू. हो ना. काय म्हणजे ऍक्च्युली मलाही माहिती नव्हतं, कारण सुंदर म्हटलं की ते खूप पॉप्युलर असेल असं आपल्याला वाटतं, पण हे डेस्टिनेशन आता पॉप्युलर होत आहे. आता जास्त लोक या सगळ्या ठिकाणी वळलेत फिरायला. खूप प्रगत आहे म्हणजे तसं. मुस्लिम बहुल असला तरी त्या मनाने इतर मुस्लिम देशात आहेत तशी बंधनं तिथल्या बायकांवर पण नाही. एक्झॅक्टली. मला खूप पुढारलेला आहे. ते व्हिजिट केल्यानंतर मी आश्चर्यचकित होतो की तिकडे ऍक्च्युली इस्लाम हा धर्म नव्हता, तिथे धर्मच नव्हता, पहिला नव्हता. आणि त्यांनी जेव्हा अडॉप्ट करायचं ठरवलं तेव्हा ते इस्लाम तिथे आलंय. पण तिकडचा इस्लाम आणि बाकी जगात असलेला इस्लाम याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी स्वतःच्या ज्या गोष्टी ज्या ते करत असत, त्यांचं जे खाणं असत किंवा राहणं किंवा लग्न करण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या तशाच ठेवून त्यांनी इस्लाम स्वीकारलं. सो एक वेगळ्या पद्धतीची लोक आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणजे इथे हे चालतं, कधी आश्चर्य होते हे अरे तिथे नाहीये असं आहे. म्हणजे स्त्रियांना खूप तिथे मुभा आहे, जशी आपल्याकडे आहे शिकण्याची किंवा एकूणच समाजात वावरण्याची. खूप मुक्त स्त्री ह्याच्यात अनुभव. आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आम्हाला असं अनुभव आला, तुम्हालाही आला होता का, की तिथे इंडियामधून लोक आले तर त्यांच्यासाठी असं असायचं की अरे कुठून आलेत हे, आपल्या देशात आलेत म्हणून त्यांचं खूप आवभगत वगैरे करायची ती लोक. अगदी पोलाइटली वागतात, त्यांना उत्सुकता असते की तुमच्याकडे काय असतं, इंडियात कसं असतात गोष्टी, फोटो वगैरे काढले, विचारतात हे का लावलंय वगैरे अशा गोष्टी. मंगळसूत्र असेल तर ते कशासाठी घातलं जातं, त्यांना पण खूप उत्सुकता असते आणि इंडियन कल्चर जाणून घेण्याची पण खूप इच्छा असते आणि ते विचारतात तसं आपल्याला, आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल मनापासून माहिती पुरवतात. असे लोक चांगले असतात की ज्यांना कुतूहल आहे आणि ज्यांना समजून घ्यायचं की हे लोक कुठून आहेत आणि हे जसे आहेत तसे का आहे. आणि आपले पदार्थ दाखवताना तुमचे पण काय विशेष आहे, काही असलं तर आपण जर दिलं तर आवडीने खातात आणि विचारतात सुद्धा की काय आहे, कशापासून बनलंय, कसं, म्हणजे असते त्यांनाही खूप उत्सुकता असते. सगळेच काय भारत भेट देऊ शकतात असं नाहीये ना. हो, पण त्यांना एक अशी आठवण येते की एखादा भारतीय आपल्याला भेटला होता, त्यांच्याशी या गप्पा झाल्या, हे त्यांच्या लक्षात असेल, कदाचित ते त्यांच्या किस्स्यांमध्ये एकमेकांना सांगत असतील. गमतीचा बात आहे, कारण आपण जेव्हा युरोपला ट्रॅव्हल करत असतो तेव्हा तिकडची शिस्त जी आपल्याला बघायला मिळते, तिकडचं सौंदर्य सगळ्यांना अनुभवायचं असतं, प्रत्येकाला आपले फोटो टाकायचे असतात, पण तिकडून जी शिस्त तिकडे पाळतात आपलेच भारतीय, ती शिस्त इथे आणताना कधी कधी विसरतात. एअरपोर्टला बाहेर पडले की विसरून जातात. शिक्षिका म्हणून तुम्हाला इरिटेशन होतं का या गोष्टीचं? होतं काही वेळेला. मी सांगते सुद्धा, अरे आत्ता तुम्ही एवढं पाहून आलात ना, किती स्वच्छ आहे म्हणून कौतुक केलीत, मग आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही स्वतःपासून सुरुवात केलीत तर ते हळूहळू समाजात रुजत जाईल ना. का असं करायचं आपण? बाहेर आपण त्यांचं कौतुक करून आलो तर आपल्यापासून सुरुवात करा ना, आपल्यात बदल घडवा, आपल्यापासून सुरुवात. की साध्या त्या ड्युटी फ्रीच्या बॅगा इकडे तिकडे न टाकता गोळा करा, नंतर नीट डस्टबिनमध्ये टाका. तिथेच एअरपोर्टवर ट्रॉलीत कशाला सोडताय, असं नाही सोडू, असं सांगितलं गेलंय माझ्याकडनं. बरोबर का चूक माहीत नाही, पण गेलंय, सांगितले. नाही बरोबर आहे, कारण जेव्हा आपण परदेशी जातो तेव्हा आपण आपल्या देशाचे ब्रँड अँबॅसेडर असतो, आणि जेव्हा आपण भारतात परत येतो तर तशाच चांगल्या गोष्टी आपल्या भारतातही व्हाव्यात अशी एक इच्छा आपल्याही मनात येणं साहजिक. म्हणजे आपणच आपल्या देशाचा अभिमान नाही बाळगला तर लोक का तुम्हाला आदर देतात? बरोबर. तुम्ही पण स्वतःच्या देशाचा, लोकांचा आदर केला तर बाहेरून तुम्ही त्यांची अपेक्षा ठेवणार. बरोबर. स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण माउंटेन्स बद्दल बोलत होतो. अमेरिकेचे ॲपलेचियन माउंटेन्स जातो आपण जेव्हा नायग्रा फॉल्स बघायला जातो तेव्हा, तसंच साऊथ अमेरिकेला अँडीजचे माउंटेन्स आहेत. तर इथे
असे या दोन्ही ठिकाणचा रेफरन्स घेताना मला आठवतं की तिकडे भरपूर असे वॉटरफॉल्स आहेत. तर तुमच्या प्रवासात असे वेगवेगळे वॉटरफॉल्स तुम्हाला अनुभवायला मिळालेले आहेत? खूपच नॉर्वेच्या प्रवासात ते फ्योर्ड जे असतात ते छोटे खाली ट्रेननी आपण जाताना मुद्दाम त्या स्टेशनला, मला स्टेशनचं नाव एका तरी अजून आठवतं, ते मायरडाल म्हणून स्टेशन होतं. मस्त वॉटरफॉल होता आणि एक काय म्हणायचं, रमणी देखणी युवती येऊन थोडंसं डान्स करून जाते, ट्रेन थांबलेली असते. काय म्हणताय? हो, ती निघून जाते. पण तो जो वॉटरफॉल आहे आणि ती गाडी अशी वरपर्यंत जाते फ्योर्डच्या बाजूनी वगैरे, खूप सुंदर अनुभव होता तो. छोटी अच्छा. ती ट्रेन 3-4 डब्यांचीच असेल, पण मायरडाल स्टेशन मला अजून आठवतंय त्याचं नाव आता. एवढा सुंदर वॉटरफॉल असला वॉटरफॉल. कारण नाही. चला, मग तुम्ही तसंच मग नायग्रा फॉल्स. नायगारा फॉल्स पण दोन्ही बाजूनी पाहिला आम्ही सुदैवानी, म्हणजे अमेरिकाच्या बाजूनी पण आणि कॅनडाच्या पण, आणि हेलिकॉप्टरमधनं पण आम्ही बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात तसंही पाहिला. नक्कीच आवडला तो. आणि कॅनडाच्या बाजूनी जास्त चांगला दिसतो तो. आणि कॅनडात वरच्या टॉवरवर जे Skylon Tower रेस्टॉरंटमध्ये बसून पाहिला तो अनुभव आणखीनच चांगला होता. हो, नाईस. सुदैवाने नायगारा 2-4 वेळेला बघायला मिळाला. हो. त्याच्यासारखा दुसरा बघायला मिळाला तो ब्राझील अर्जेंटिनाच्या बॉर्डरवरचा इग्वासू. हा. इग्वासू वॉटरफॉल नायगारापेक्षा वेगळा आहे. म्हणजे नायगारा एकच असं सलग पसार आहे. इग्वासू आम्ही मुद्दाम असा काळखंड निवडला होता की पावसाळा नुकताच त्यांचा संपलेला होता, त्याच्यामुळे मार्चच्या पाणी जास्त. पाणी जास्त होतं. जवळपास 200-250 वॉटरफॉल होते आणि ते दृश्य म्हणजे डोळ्यासमोरून पुसल्या जात नाही. अतिशय सुंदर ते वॉटरफॉल दिसतात. इग्वासूचं सौंदर्य नायगारापेक्षा खूप वेगळं आहे. आणि तिथे असं लाकडी वॉकवे पण केलेलं आहे, ज्याच्यावरून तुम्ही पूर्ण दिवस आपण व्यतीत केला तरी आपलं समाधान नाही होणार. असं वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने जाऊन पाहिलं. 360 डिग्री इंद्रधनुष्य दिसतं. नायगाराला पण दिसतं, पण नायगारापेक्षा इथे दिसतं, कारण थोडं आपण लांबून पण पाहतो. बरोबर. आणि नायगाराला पण ती बोट राईड आहे, तशीच इथे सुद्धा पण ही ऑप्शनल आहे. ओके. ती अगदी फॉलच्या जवळ आपल्याला नेते. नखशिकांत भिजतो आपण, पण तो अनुभव पण खूप घेण्यासारखा आहे म्हणजे. आणि तो इग्वासू वॉटरफॉलचं सौंदर्य आणि नायगाराचं दोन्ही वेगळी आहेत, पण दोन्ही डोळ्यासमोरून नाही जाऊ शकत अशी. आणि तसाच आपला झिम्बाब्वे आणि झांबियाच्या बॉर्डरवरचा व्हिक्टोरिया फॉल, त्याचा उंची जास्त आहे. म्हणजे स्प्रेड तर आहेच आहे, पण उंची जास्त आहे. तिथेही आम्हाला इंद्रधनुष्य, प्रत्येक वॉटरफॉलला सुंदर इंद्रधनुष्य दिसलं होतं. आणि एक असं वाटत होतं की इग्वासू एवढं मोठं आहे असं ऐकलंय, तर कदाचित आपल्याला विमानातून लँड पण नाही दिसत. तिथे जवळ गेल्याशिवाय इथे वॉटरफॉल आहे असं आधी लक्षात येत नाही. नायगाराचं सुद्धा तसंच आहे. जसं जवळ गेलो बसनी आणि उतरून चालायला लागल्यावर पहिल्यांदा आवाज जाणवला वॉटरफॉलचा, आणि मग डोळ्यासमोर आला तो एकदम विराट असा नायगारा फॉल. अजूनही आठवतंय ते. आणि एक स्वप्न होतं नायगारा बघण्याचं, ते पूर्ण झाल्याचं एक समाधान पण त्यावेळेला खूप. आपण इथे बघतो ते धबधबे आणि तिथे बघतोय तिथे फॉल्स, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आपल्याकडेही आहेत तसे धबधबे, पण पावसाळा संपला की काही धबधबे आपल्याकडचे थोडेसे आटल्यासारखे होतात. ऑब्व्हियस आहे, हवामानातला फरक आहे ना आपल्या आणि त्या, बरोबर. त्यामुळे होणारच. जसं तुम्ही म्हणाल त्या फॉल्स जवळ जेव्हा जातो ना आपण त्या बोटीने, तेव्हा नखशिकांत आपण असे भिजतो असं वगैरे. त्या आमच्याकडे असे काही पर्यटक होते की ज्यांना असं वाटत होतं की आपल्याला वॉटरफॉल खाली असं ते भिजतो ना आपण इकडे लोणावळ्याला वगैरे धबधब्याखाली, तसं आपण इथे करू शकतो का? आणि मी त्याला सांगितलं की हे पाण्याचा फोर्स एवढा आहे, हे थंड एवढा आहे की हे शक्य नाही आहे. आणि ते म्हणतात की बघ ना, करू शकतो का? तर मी त्याला सांगितलं की हेच पाणी तुमच्या बाथरूम तुम्ही हवं तेवढं भिजा, आंघोळ करा. नाही, त्या पाण्याला फोर्स खूप आहे ना. हो, त्याच्यामुळे डेंजरस. तिकडे फक्त काही भाग आहे. आणि म्हणजे तुम्ही म्हणालात की कॅनडाहून तिन्ही फॉल्स असे समोर आहेत ते, म्हणून ते खूप सुंदर दिसतात. बट अमेरिकेच्या बाजूलाच फक्त तो फॉल आहे जो ब्रायडल वेल फॉल आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉलच्या खालपर्यंत जाऊ शकता, पाण्याला टच करू शकता. नाहीतर खूप त्या सुद्धा उभं राहणं किती कठीण जातं. काय फोर्स नाही, म्हणजे बोट जाते जवळ, पण त्याचा फोर्स एवढा असं वाटतं की ती लांब ढकलल्यासारखी होते, आपणही हेलपटल्यासारखे असतो तिथे. म्हणजे उभं राहणं तुम्हाला कठीण जातं नाही म्हटलं तरी, पण तो अनुभव सुद्धा एक घेण्यासारखा आहे नक्कीच. ऍक्च्युली म्हणजे इग्वासू फॉल्स, व्हिक्टोरिया फॉल्स किंवा नायगरा, आणि आईसलँड मधले पण ते फॉल्स म्हणतात तिथे, गोडा फॉल्स, स्कोगा फॉल्स, कुठच्या तरी हिंदी मूवी पाहणारे आम्ही फारसे नाही आहे, पण शाहरुख आणि काजलचा आहे कुठचा तरी सिनेमा, त्याच्यातला पण तो फॉल्स अप्रतिम. म्हणजे
आईसलँडचे फॉल पण कितीतरी आहेत. आईसलँडमध्ये तर अगणित फॉल बघितले, अच्छा. खूपच सुंदर असे fjords मधून पण पडणारे फॉल्स वगैरे आहेत तिकडे? आहेत ना, हो. सुंदर आहे. हे बर्फाचे असे तसं डोंगर त्यातून अमेरिकेला पडतात. मला वाटतं योझेमिटी नॅशनल पार्क तो आम्ही प्रायव्हेटली गेलो होतो, पण तेव्हा उलटा कारण तो हवेचा खालून येणारा बरोबर. हे आहे की पाणी वर जातं, म्हणजे हो. धबधबा खाली न येता ते पाणी वर जात असतं, कारण खालून येणाऱ्या हवेला फोर्स जास्त आहे तिथे. हो, ते इंटरेस्टिंग. पण छान आहे ते. असंच मला वाटतं तुम्ही न्यूझीलंडला वगैरे पण पाहिलंय? न्यूझीलंडला ते मिल्फोर्ड साऊंड क्रूज हो, राईट. नितांत सुंदर, म्हणजे ते पाणी एकदम निवळ शंख ज्याला म्हणतात तसं ते पाणी, की त्याच्यात तुमचं प्रतिबिंब सुद्धा दिसेल. तसंच क्रोएशियाला आहे किंवा प्लिटवाईस लेक जे आहे क्रोएशियातला. आणि एक गोष्ट आम्हाला खूप आवडली की तिथे बोटीतनं जात असताना त्या वनवेच्या बोटी, ते इंधनावर चालणाऱ्या बोटीला तिथे परवानगीच नाही, कारण पाणी दूषित होतं, प्रदूषण होतं. बरोबर. पण तिथे सुद्धा तुम्हाला तळ दिसतो पाण्याचा, इतकी निवळ शंख, आरस पाणी ज्याला म्हणतात तसं. आणि न्यूझीलंड प्लिटवाईस नॅशनल पार्क या दोन्ही ठिकाणी सगळ्या आजूबाजूच्या निसर्गाचं प्रतिबिंब, म्हणजे तुम्ही फोटो काढला तर रिफ्लेक्शन त्याच्यात क्लिअर कट खूप सुंदर दिसतं. आणि प्लिटवाईस नॅशनल पार्कमधली एक गंमत अशी आहे की ते वॉटरफॉलची जागा बदलते, कारण अच्छा. तिथे वेली बिली पण पुष्कळ आहे. हां. वाऱ्याच्या याने वेली हल्ल्या की त्याच दिशेने पाणी पण, कारण पाणी आपली वाट काढतंच ना कसंही करून. त्यामुळे आज असलेला वॉटरफॉल उद्या वॉटरफॉल असतो, पण त्यात पण तसाच असेल असं नाही, थोडासा वेगळ्या त्याच्यात ठिकाणून बदल कदाचित वाहते. बदल झालेला हो, दॅट्स इंटरेस्टिंग. काय गंमत आहे. मग तुम्ही जेव्हा हे प्रवास वर्णनं किंवा तुमच्या आठवणी जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला याच्यापासून ते असं लक्षात राहतं कम्पेअर करताना, किंवा सध्या तरी राहते. आता हे पाहिलं तर ह्याला बघून त्याची आठवण आली असं? असं होतंय, हो. अजून तरी होतंय. आणि तसे फोटो काढून त्यामुळेच लिहून ठेवलेलं आहे ना, की हा फॉल आणि ह्याची ही माहिती, काय अनुभवलं तिथे तेव्हा, या गोष्टी म्हणून तर लिहून ठेवते मी. क्या बात. आपणही वाचू शकतो, आपल्याबरोबर आमच्या पश्चात आमची मुलंही वाचतील, तीही तेव्हा बघतील काही अशा गोष्टी, तेव्हा त्यांचा आणि जर तुम्ही पुनर्प्रत्ययाचा पुस्तक काढलं तर आनंद आमची मुलं वाचतील. तर ते प्लॅनिंग करा, तुम्ही सोडू नका, कारण तुम्ही खूप चांगलं वर्णन केलेलं असतं सगळ्या गोष्टींचं. त्याच्यावर मला आठवलं की हे सगळे जे माउंटन्स आपण म्हणालो किंवा लेक्स, वॉटरफॉल्स, या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे काही ठिकाणांचे काही सण असतात ज्यावेळी तिथे प्रवास करण्याने आपल्याला वेगळा अनुभव मिळू शकतो. तत्पूर्वी एक माउंटनच्या संदर्भातली एक अजून आठवण सांगते. जपानला माउंट फुजी ह्याचा प्रकार वेगळा आहे. हां. तो बघायला जात असताना हवा इतकी ढगाळ होती की असं आम्हाला वाटलं की आता आपल्याला काही माउंट फुजी दिसणार नाही, कारण त्याची ती पिक्युलर आईस कॅप आणि जे पिक्चर आपण बघितलेलंच असतं ना. पण आमच्या सुदैवाने तो जो व्ह्यू पॉईंट आहे तिथे पोचेपर्यंत आकाश छान स्वच्छ झालं आणि आम्हाला अगदी मनसोक्त माउंट फुजी बघायला मिळाला. त्याचं सौंदर्य वेगळं आहे अजून माउंट फुजीचं, हो. लांबून बघतो आपण. तसाच आम्ही सिसिलीमध्ये माउंट एतना, जो जागृत ज्वालामुखी आहे, तोही बघितला. तो पण वेगळाच आहे, अजून वेगळा आहे. काळा, संपूर्ण काळा, आणि असं ती रेतीसुद्धा पूर्ण फाईन काळी रेती, कारण ते ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लावा थंड होऊन बनलेला तो सगळा प्रदेश आहे. तिथेही रोपवे आहे. तो रोपवे वेगळा, म्हणजे त्या रोपवेने आपण माउंट एतनाच्या जिथपर्यंत जायची परवानगी आहे तिथपर्यंत जाताना सगळीकडे आपल्याला काळं 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 दिसतं. त्याच्या उलट स्वित्झर्लंडला टॉप ऑफ युरोपला जाताना पांढरशुभ्र बर्फ दिसतं. दोन्हीमध्ये मला विरोधाभास तात्काळ लक्षात आला, पण दोन्हीचंही सौंदर्य आपापल्या जागी खूप छान होतं. दोन्ही वेगळं होतं, पण खरंच सुंदर होतं. म्हणजे इकडे बर्फ होता आणि तिकडे लावाने लावाने तयार झालेली काळे डोंगर आणि रेती, म्हणजे वाळू अशी अच्छा. काळी कुळकुळीत एकदम छान. काळी शार म्हटलं तरी चालेल, पण सुंदर, म्हणजे एकदम विरोधी, युनिक आहे एकदम. युनिक. दोन्ही एक्सपिरियन्स. असं जाणवलं तात्काळ की हे बघताना, अरे स्वित्झर्लंडला आपण असं बघितलं होतं, इथे हे वेगळंच आहे. एक्झॅक्टली, दॅट इज वॉट, की आपलं माइंड कॉन्स्टंटली रिमाइंड करत राहतं. आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल कम्पॅरिझन, की तिकडचा पांढरा तर तो तसा का, आणि इथे हा इकडे हा काळा काळा आहे, हा का म्हणून. बरोबर. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. माझा प्रश्न तुम्हाला होता की अशा काही ठिकाण असतील की जिकडचे सेरेमनीज या खूप पॉप्युलर असतील, वेगळे तर असतात. तुम्ही असं एक्सपिरियन्स केलाय का? केलाय ना. पण ब्राझीलचा रिओ कार्निवल हा तर त्यांचा एक ॲन्युअल मोठ्या प्रमाणात साजरा होणारा फेस्टिवल आहे. हो. तो आम्ही साधारण फेब्रुवारी एंड मार्चला असतो तसाच, त्यामुळे आम्ही तो ट्रिप तशीच निवडली होती. ओके. रिओ कार्निवलचा लास्ट फायनल डे त्यांचा होता, तो आम्ही अनुभवला रात्री. अक्षरशः म्हणजे काय डोळे दिपवणारे, आपल्याकडे 26 जानेवारीला आपले चित्ररथ जातात बघा, तशाच सारखे, पण
प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि म्हणजे एकेका टीममध्ये 400-450 व्यक्ती असतात, ज्या सुंदर नृत्य आणि थीम असतात, म्हणजे त्यांच्या प्रत्येकाला नृत्य प्रकार सादर करतात. मोठा चित्ररथ पण असतो. छान खूप सीन. आणि आमच्या सुदैवाने आम्हाला जजेसच्याच तिकडचा म्हणजे सिटिंग हे मिळालेलं होतं. त्यामुळे तिथे ते जास्त वेळ थांबत होते परफॉर्मन्स करणारी लोक. मग एक ग्रुप गेल्यानंतर थोडं मध्ये काहीतरी किरकोळ व्हायचं, किरकोळ साफसफाई, की पुढचा ग्रुप यायचा. रात्र संपूर्ण कशी गेली आम्हाला कळलं नाही. जरा सुद्धा डोळे मिटले नाहीत आमचे. इतके आम्ही किती वेळ दंग चालतो हा? रात्रीच चालू होतो तो. कारण ते लाईट वगैरेचे पण इफेक्ट असतात ना, राईट. त्यामुळे रात्री 9-9:30च्या पुढे जे होतं तो पहाटेपर्यंत एकदम. आणि सगळी आणि लोक न थकता, मंडळी बघायला बघत वेगळा जल्लोष एकदम चालू असतो. खूप म्हणजे असं जराही वाटलं नाही की अरे आपल्याला झोप आली आहे. झोप अच्छा. लागली. आणि छान. तिकडचा जो आजूबाजूला जे वातावरण आहे हो की त्या पार्टी किंवा लोक सेलिब्रेशन या मोडमध्ये असतात, पण तरी कोणाचं कोणाला काही त्रास नाही त्याच्यात. नाही अजिबात. बाहेर आहे ब्राझील तसंच सुरक्षित नाही, पण अच्छा. त्या ठिकाणी काही नाही. अच्छा. बाहेर गेल्यानंतर पूर्ण आम्हाला- रात्र आपले हो, पर्यटक एन्जॉय करतात तिकडे. पर्यटक एन्जॉय करा. खूप नाईस. सुंदर. तसं तुमचा एक योगा तसं आपला दुबईला पण शॉपिंग फेस्टिवल पण असतो. हो. तिथे ते जे ग्लोबल विलेज लागतं बनवतात. ते पण एक बघण्यासारखं आहे. मोठ्या प्रमाणात जत्राच ती एक प्रकारची, हो. पण खूप मोठ्या प्रमाणात आणि ग्लोबल, म्हणजे सगळ्याच देशांचे तिथे आपल्याला काय म्हणायचं झलक बघायला मिळते. हो. शॉपिंगपेक्षा सुद्धा त्या त्या देशाचं कल्चर छोटेखानी स्वरूपात अनुभवायचं असेल तर दुबई शॉपिंग फेस्टिवल पण आहे. स्पेनला पण त्यांचा तो टोमॅटिनो. लाल टोमॅटोचा फेस्टिवल आहे. ख्रिसमस मार्केट एक असतं. जनरली ख्रिसमस बाहेर जास्ती प्रमाणात होतं. आपण दिवाळी करतो तसं ते लोक ख्रिसमस. तर ख्रिसमस मार्केट सुद्धा एक पाहण्यासारखा प्रकार आहे. असंच साऊथ ईस्टला पण काही देश आहेत की जे फार ईस्टला किंवा साऊथ ईस्टला आहे. तर आता साऊथ ईस्टला तैवानला लँटन फेस्टिवल जो आहे तो त्यांचं चायनीज नवीन वर्ष आपलं जसं गुढीपाडव्याला सुरू होतं तसं त्यांचं वेगळ्या कधीतरी त्यांचं कॅलेंडर काही वेगळं असेल, नेमकी कल्पना नाही मला. पण त्यावेळेला चायनीज न्यू इयर जेव्हा होतं तेव्हा तिथे तो लँटन फेस्टिवल एका छोट्या विलेजपासून सुरू होतो. त्या हजारो दिवे आकाशात सोडतात आणि आतषबाजी दिवाळीत आपल्या इकडेही असते तशा प्रकारची आतषबाजी वगैरे, तेही एक खूप बघण्यासारखं आहे. पण म्हणजे ते अनुभवायचं असेल तर त्या चायनीज न्यू इयरच्या सुमारास तुम्ही गेलं पाहिजे. तसं तर साऊथ ईस्टला आपण कधीही जाऊ शकतो कारण आपल्यासारखंच एकूण वातावरण. पण विशिष्ट काही उत्सव किंवा त्यांच्या सेलिब्रेशनच्या गोष्टी बघायच्या असतील तर तो तसा पिरियड आपल्याला निवडावा लागतो. चायनीज न्यू इयर तसा मलेशिया सिंगापूरमध्ये पण खूप सेलिब्रेट केला जातो. किंवा साऊथ कोरियाला आम्ही गेलो तेव्हा बुद्ध पौर्णिमा होती नेमकी. योगायोगाने आली होती, ते काही आम्ही निवड केली नव्हती. पण तिथे बुद्धिझमच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यावेळेचं तिथलं जे डेकोरेशन होतं बुद्ध मंदिरांचं ते म्हणजे खूप सुंदर होतं. ते वेगळ्या प्रकारचं होतं. ते आम्हाला योगायोगाने बघायला मिळालं. कारण बुद्ध पौर्णिमा हा तिथला सर्वात महत्त्वाचा आहे. बौद्ध धर्मीय लोक जास्त असल्यामुळे, जास्त म्हणजे जवळपास 80-90% लोक तर बौद्ध धर्मीयच आहे. त्यामुळे ते बुद्ध मंदिरं खूप सजवलेली होती. खूप सुंदर वाटलं ते. सो कधीतरी असं प्लॅन न करता अचानक काहीतरी नवीन बघायला अनुभव मिळालं. हे आम्हाला काही असं बुद्ध पौर्णिमा आहे तर अपेक्षित इथे नव्हतं. विशेष काही असेल असं वाटलं नाही. पण ते नेमकं आलं योगायोगाने. असंच तुमचं एक मेन्शन आहे ग्रँड प्रीचा. ग्रँड प्री मलेशियाला कौलालंपूरला आयटिनरीत नव्हती, आम्हाला अजिबात ध्यानीमानी नव्हतं. आणि अचानक आम्हाला कळलं की चला आता आपल्याला संध्याकाळ झाली आहे, हॉटेलवर नाही जायचं आहे तर ग्रँड प्री आणायचं आहे. म्हणजे तो इतका सुखद धक्का होता आणि इतका अनपेक्षित होता की आमच्याकडे कानात घालायला बर्ड्स सुद्धा नव्हत्या ज्या लागतात आवाज. प्रचंड आवाज होता. आमचे कानात बोटं घातलेले असे फोटो आहेत जे पाहिले की आम्हाला ती ग्रँड प्री लगेच आठवते. आणि तेव्हा आपला कार्तिकेयन नरेन ची गाडी आमच्या समोर होती, भारताचा ट्राय कलर त्याच्यावर होता. मजा वाटली होती, खूप छान वाटलं की असं अनपेक्षित काहीतरी होतं. पण मग तुम्हाला आधी जाण्या अगोदर सांगितलं की हा स्पोर्ट काय आहे, लॅब्स कसे असतात काय? कारण आपण तसं टीव्हीवर वगैरे बघत असतो त्यामुळे तेवढं म्हणजे माहिती नव्हतं. कारण मुळात त्या प्रसंगाला जाणार होता पण हेच माहिती नव्हतं. बऱ्याच लोकांना टीव्हीवर बघून ना ग्रँड प्री सारखा एक इव्हेंट आहे त्याच्यामध्ये गाड्या फिरवत असतात असं साधारण माहिती असतं. पण तो पिट स्टॉप काय असतो, त्याला किती कमी वेळ असतो? मोनॅकोला. कारण मोनॅकोला जेव्हा आम्ही गेलो त्याच्या जस्ट आदल्या दिवशी ती संपलेली होती. आणि अर्थात मोनॅको हा जगातला एक महागडा देश असल्यामुळे आणि त्या वेळेला तर फारच
तिथल्या सगळ्या किमती आकाशाला भिडलेल्या असतात म्हटलं तरी चालेल. पण तिथे गेले होते तेव्हा मला ती माहिती मिळाली, कारण तो ट्रॅक तोपर्यंत काय म्हणायचं आवरून झालेला होता. म्हणजे आदल्या 1-2 दिवसच आधी ते बघितल्याशिवाय कळत नाही की त्याच्यामध्ये किती कमी वेळ असतो पटकन. आणि तो ड्रायव्हर ती सगळी आम्हाला दिली होती. मी आमची बस त्या ट्रॅकवरून मुद्दाम फिरवली होती. असं रेस ट्रॅक वरती फास्ट आहे ना? नाही, फास्ट नव्हती चालवली, कारण माहिती सांगत होते ते छान. पण ती माहिती तुम्हाला आतापर्यंत जे लोकल गाईड मिळाले त्यांचा अनुभव कसा आहे? खूप चांगला आहे. सगळीकडचे चांगले मिळाले. एखाद दुसरा चायनामधला उद्धट किंवा उर्मट वाटला, पण ठीक आहे, त्यांच्या जागी ते होते. पण बाकी नाही तर सगळे सुंदर होते. एकूण एक गाईड्स चांगले माहिती छान देतात, माहिती असते. जपानमध्ये तर एक अगदी छोटीशीच होती, वयाने मोठी होती, पण आकृती आकारमान व्यक्तिमत्व अगदी छोटंसं. तिला काहीतरी विचारलं होतं, माहीत नव्हतं, तर तिने आम्ही त्या शिनकानसेन म्हणजे बुलेट ट्रेननी जात असताना बसून माहिती शोधली. उतरल्यावर तिने आठवणीने सांगितलं की तुम्ही मला हे विचारलं होतं, ही माहिती त्याची आहे. आता काय प्रश्न होता ते मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्या प्रश्नाचं उत्तर तिने माहीत नव्हतं तर शोधून काढलं, सॉरी म्हणाली आणि ऐकवलं. हे विशेष वाटलं आम्हाला तिचं. तिने ती माहिती तेवढ्या वेळात, काय प्रवासाचा अर्धा तास होता, तेवढ्या वेळात तिने ते सगळं काढून सांगितली माहिती. अच्छा, ओके. मग आता हे जे डेस्टिनेशन जे चूज केले जातात, हा घरात कोणाचा डिसिजन असतो? दोघांचाही असतो, पण मिस्टर त्याचा जास्ती अभ्यास करतात. म्हणजे कोणता सीझन चांगला, म्हणजे हवामानाच्या दृष्टीने. कारण थंडी असेल तरी पण थंडी आपण किती सहन करू शकतो ते पण आपल्याला पाहिलं. कारण मुंबईत लोकांना थंडीची फारशी सवय नसते. त्यामुळे आणि आता वॉटरफॉल बघायचा असेल तर तो वॉटरफॉल कोणत्या सीझनला ॲट इट बेस्ट असतो. तर इतर गोष्टी झाल्या की तिकडच्या गाईडशी, म्हणजे चांगले गाईड ही चांगली माहिती देतात आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपण फिरतोय त्याबद्दलची उत्सुकता अजून वाढते किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला कळून येते. व्हॉट काइंड ऑफ, म्हणजे काय त्याचं महत्त्व आहे त्यात. जसं तुम्ही म्हणालात लहानपणी चौपाटी ही एक अशी जागा होती जी तुम्ही मुंबईसाठी आकर्षण, बाहेरगावून येणाऱ्या लोकांनाही चौपाटीचं आकर्षण. बरोबर. तर मुंबईत चौपाटी आणि इकडे उष्णता असल्यामुळे तुम्ही अशी ठिकाणं चूज करत राहिलात की जिकडे तुम्हाला बर्फ बसायला लागते. पण असे अजून डेस्टिनेशन असतील म्हणजे आपल्या किनारपट्टीपासून इतर किनारपट्टी बरं कसे वेगळे आहेत हे तुला कधी नोटीस केलं? हो, केलं. आता गमतीचा भाग बघा असा की आपली पश्चिम किनारपट्टी, मुळात भारतालाच मोठी किनारपट्टी लागली आहे, पूर्व, पश्चिम आणि कन्याकुमारीला सुद्धा. पश्चिम किनारपट्टीचाच फक्त जरी आपण विचार केला तरी आपला गोवा असो, मुंबई असो किंवा कोकणातले वेगवेगळे किनारपट्टीचे बीचेस असू दे, वगैरे किती वेगळे वेगळे परिणाम. तसंच बाहेर आहे. तर आपल्या देशाचाच भाग असणारा अंदमानचा पण बेट असलं तरी तो समुद्रकिनारा वेगळा. पातनगरी बीच आहे. तर अंदमान आलं म्हणजे जस्ट आणि समुद्र या दोन्हीशी संबंधित एक आठवण सांगते तुम्हाला. अंदमानला आपण सेल्युलर जेल पाहतो. सावरकरांची कोठडी पाहिल्यानंतर कोणत्याही भारतीय आणि मराठी माणसांना तिथे किती काय चवळून येतात आणि नतमस्तक येतो. तोच अनुभव आम्ही एक्झॅक्टली घेतला मार्से, फ्रान्सला जेव्हा गेलो होतो, जिथे सावरकरांची जगप्रसिद्ध तो समुद्र बघितल्यानंतर सावरकर पहिले आठवणार त्यांनी किती मोठं धाडस त्यावेळेला केलं होतं, किती मोठी रिस्क घेतली होती हे आठवलं. आणि आपण किती क्षुद्र आहोत हे पण आहोत. आणि हे आठवल्याच्या नंतर मग आम्हाला बाकीचं निसर्ग सौंदर्य लक्षात आलं की अरे हे पण छान दिसते, ते पण छान दिसतं. आता तसंच म्हणाल तर तुम्ही पॅसिफिक समुद्र जो आहे त्याची हिरवट निळी छटा वेगळी आहोत. तुम्ही पुणे हवाईकडे, तर हवाई हा सुद्धा US चाच भाग आहे तसं बघायला गेलं तर, पण बेट आहे. त्यामुळे तिथे असणारे बीच जे आहेत त्या पाण्यांचा रंग अजून वेगळा आहे. किंवा ती किनारपट्टी थोडी खडकाळ आणि वेगळी आहे, वाळू कमी आहे तिथे, ती कासव ग्रीन टर्टल ती जास्ती आहे, ती किनारपट्टी थोडीशी वेगळी. त्याच्यानंतर इटली किंवा या सिसिली या बाजूला गेलो किंवा आणखीन पण पुढे त्यात नो ग्राटो, ग्रीन ग्राटो हे सुद्धा आपल्याला निसर्गाचे कितीतरी सुंदर आविष्कार बघायला मिळतात. फ्रान्सला सुद्धा आम्ही मुद्दाम फ्रेंच रिव्हिएरा म्हणजे जिथे किनारपट्टीचाच भाग आपण जास्त बघतो ती मुद्दाम आम्ही केली होती की आम्हाला समुद्र किनारा किंवा समुद्राचं सौंदर्य आणि करायचं होते. दुबईला असताना आम्ही स्पीड बोटिंगला मुद्दाम गेलो असताना खूप लाटा उसळत होत्या. तेव्हा निसर्ग पण किती रौद्रानुक धारण करू शकतो
हे पटतं. किंवा आईसलँडला मुंबई नाशिक म्हणजे गॅरी बघण्यासाठी ते सुद्धा आम्ही थोडंसं वेदर खराब झालं होतं ते सुधारण्याची वाट पाहिली. आणि मग जेव्हा गेलो तेव्हा त्या उसळणाऱ्या लाटांमध्ये तो हेल पडाडो आपण एक प्रवाहाची कार्य आणि तर जसं समुद्र पाहायला आपल्याला मजा येते वेगवेगळे पाणी देतात आणि किंवा अजून मॉरिशसचा समुद्र किनारा आपल्याला दिसतो. मोरचुदाचा रंग असतो, मोरपिशी निळा तसा दिसतो. काही ठिकाणी पांढरा शुभ्र दिसतो, काही ठिकाणी राखाडी रंगाचे समुद्र किनारे का तर काही एकदम निळे शहर दिसतात. म्हणजे ह्या समुद्राच्या पाण्याच्या रंगात सुद्धा तिथल्या हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार फरक तो पण अनुभवणं एक वेगळी मजा आहे ते किंवा त्यातलं बोट इथलं जाणं. आम्ही ग्रीसला जेव्हा गेलो तेव्हा इतक्या लाटा उसळत होत्या की खरंच असं वाटलं आपण आता किनाऱ्यावर पोचतोय की नाही इतकं ते अलत होतं. म्हणजे वेदर पण खराब झालं होतं आणि तरी ती एक 10-15 मिनिटं खूप म्हणजे खरंच वाटली होती की आणि अनेकाला त्यामुळे बळबळायला लागली की जे सर्वसाधारण आम्हालाही काही बळबळ पण सी रफ झाला होता. म्हणजे निसर्ग सुद्धा आपल्याला काही वेळेला दाखवतो दिसका की बघा म्हणजे मी कोण आहे हे दाखवून देत असते. आपली जागा दाखवण्यासाठी ते कधी कधी मी पहिल्यापुढे कोणी नाही. बस असा अनुभव तुम्हाला मला वाटतं स्कॅन्डिनेव्हियाला वगैरे गेला तर तेव्हा स्कॅन्डिनेव्हियाला आम्ही क्रूज केले होते मोठे ते पण तो समुद्र कम्पॅरेटिव्हली शांत आहे. तिथे इतकं म्हणजे असं वादळी किंवा लाटा उसळण्याचं प्रमाण जरा कमी आहे आणि ते खूप छान होतं. हे 2-2.5 एखादं तरंत गाव असल्याचं खायचं खरोखरचा अनुभव म्हणजे एक तरंत गावच होतं की त्याच्यावर रशियन बॅगेसुद्धा होतं. शॉपिंग मॉल सुद्धा की ह्या गोष्टी क्रूजवर आहेत हे जरा कल्पनेच्या पलीकडचीच गोष्ट आहे. पण शॉपिंग मॉल जो एरिया होता ते गेल्यानंतर त्या बाटल्या पिंक आवाज करत होता म्हणून कळत होतं की आपण क्रूजवर आहोत. नाहीतर आपण जमिनीवरच आहोत की त्या वाटे असं इतका तो छान संतपणे क्रूज जातात. पण तिथे आम्ही काय म्हणायचं उगवता सूर्य किंवा न मावळणारा सूर्य बघेल स्कॅन्डिनेव्हियास वरच्या डेकवर बसून न मावळणारा सूर्य. जपानला उगवत्या सूर्याचा देश, इकडे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश नॉर्वेच्या रस तो पण एक अनुभव छान. कोळ्यात मला एक असं आढळलं की काही गोष्टी या मॅनमेड वंडर्स आहेत जे आपण तिथे जाऊन बघतो आणि काही असे नॅचरल वंडर्स आहे जे आपण अनुभवतो. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता म्हणालात नॉर्दर्न लाईट्स की जिकडे सूर्यास्त होतच नाही अशी कुठची अजून नॉर्दर्न लाईट हे आईसलँडला आम्ही जास्ती अनुभवली. खरं तर आम्ही तो ऑक्टोबरचा सीझन नॉर्दर्न लाईट डोळ्यासमोर ठेवूनच घेतला होता. पण शेवटी ती नैसर्गिक गोष्ट आहे ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल असं. तुम्ही मिडनाईट सन पाहिला मिडनाईट सन आणि मग नॉर्दर्न लाईट्स लाईट्स मिडनाईट सन पाहिला आणि मग नॉर्दर्न लाईट्स पाहण्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर हा साधारण सीझन विंटर तिथे पण आम्हाला जवळपास आठवडाभर नॉर्दर्न लाईट्स ती उभिकवणे दे आणि मग अनपेक्षितपणे एक दिवस मला प्रसन्न झाले आणि छान म्हणजे नॉर्दर्न लाईट्सचा आनंद घेतात. ते म्हणजे छान अजूनही ते डोळ्यासमोर दृश्य येतं आणि छान वाटत आहे. सगळी पाहू शकतो. आपण ब्रेकमध्ये गिब्राल्टर बद्दल बोलत असतो ते रॉक ऑफ गिब्राल्टर जे म्हणालो आपण त्यात तुम्हाला ते इक्वेटरचा जो आहे ते तुम्ही शेअर कराल म्हणजे ते अनुभव आहे ना. इक्वेटर आम्ही क्रॉस केलं ते केनिया. केनियामध्ये साऊथ आफ्रिका केनिया ही टूर खास वन्य प्राणी किंवा वन्यजीवन अनुभवण्यासाठीचीच आहे मेनली. ते तर अनुभवलंच आम्ही किती सुंदर. आणि तिथला एक तुला अनुभव असा आवडेल की एक सिंह 2 सिंह होते त्यातला एक आमच्या जीपला अगदी असा खेटून गेला की आमच्यातले एक जण म्हणाल सुद्धा संपलं इतकं म्हणजे सहजगदार आले त्यांचे. पण तो आमच्याकडे न बघता निघून गेला कारण त्याचं कोण बोला भरलेलं असं. पण आम्ही वाचलो आणि त्या एका शस्त्र असणाऱ्या म्हणजे ह्याच्या गाळबरोबर मी थोडंसं थीर करून चित्याच्या डोक्यावर नाक फिरवायला गेली होती. तो फोटो पण आमचाही मला छान वाटतो की अरे वा आपण एवढं धाडस केलं होतं. आता तरी नाही माहिती तेच पण तेव्हा केलं. आणि तिथेच एक केनियामध्ये नागविस्की नावाचं छोटंसं गाव खेडेगाव असतं तसं त्या ठिकाणी आपण इक्वेटर क्रॉस इक्वेटर लाईन जी आली ती क्रॉस केली जाते दाखवलं म्हणजे थांबवतात मित्रांनो तिकडंच. आणि त्या लाईन ऑफ इक्वेटरच्या दोन्ही बाजूला साधारण 10-12 मीटर आत जाऊ लागतं. अगदी लाईटवर नाही होत तसा. तिथे गेल्यानंतर ते आपल्याला प्रयोग दाखवतात शास्त्रीय प्रयोग
कलोसिव थेरम म्हणतात ते करॉलियस थेरम, की दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध याच्यावर येणारा परिणाम, की एका ठिकाणी अँटी क्लॉकवाईज पाण्याचा प्रवाह पडतो तर दुसऱ्या ठिकाणी क्लॉकवाईज पडतो, आणि तिथे चढणाऱ्या झाडांवरच्या वेलीसुद्धा त्याप्रमाणे जगतात. म्हणजे काही ठिकाणी क्लॉकवाईज जातात आणि दुसऱ्या गोलार्धात अँटी क्लॉकवाईज, अच्छा. कारण गोलार्ध बदलतो ना. हो. तर त्याच्यासाठी ते पाणी येतात, त्याच्यात एखादी काठी छोटीशी ठिकाण त्याशिवाय आपल्याला पाण्याच्या कळत, आणि तो ओतल्यानंतर एक अँटी क्लॉकवाईज लाईन क्रॉस करून थोडंसं पुढे गेलं परत पाणी येतं ती मग क्लॉकवाईज. तो पण एक अनुभव, म्हणजे शास्त्रीय अनुभव आहे, म्हणजे खरी गोष्ट. म्हणजे इक्वेटरच्या इकडे आणि तिकडे सीझन उलट असतातच, हा, पण दक्षिण त्याचा जो स्पायरल आहे तो पण बदल, नॉट जस्ट विथ द फ्लो वॉटर, जे वेली आहेत त्या पण तशाच. आधार घेऊन ज्या चढतात वेली त्या तशाच चढ. आणि हे जे अमेझॉनचं जंगल वगैरे जे साऊथ, ते सर तिथे आधी सूर्यप्रकाश पोचतच नाही इतकं घनदाट डिबेड ज्याला आपण मराठी आणते ती फार सुंदर म्हणजे चंदन. आणि तिथून जात असताना काही आपल्या पायाखाली वगैरे येऊ शकेल किंवाच काही होणू शकेल ही भीती, म्हणून त्या लोकल गाईड जो एक येतो आपल्या, त्यांनी सांगितलेलं होतं आदल्याच दिवशी बंद शूज पाहिजे, सॉक्स असतील बंद शूज, फुल पॅन्ट फुल कव्हर करा, स्लीव्स पण फुल, डोक्यावर पण कॅप पाहिजे, कारण वरूनही तुमच्यावर काही एखादा पक्षी तोटा वाटला तर येऊ शकतो. आणि त्याच्या गायडशिवाय कुठेही इकडे तिकडे हात लावायचं नाही, तो जाईल त्याच रस्त्याने आवळी जायचं. तुमच्या या लेखणीमध्ये आठवणींमध्ये अशा खाद्यपदार्थांबद्दलचं पण काही वेचन आहे? आहे आम्हाला व्हिएतनाममध्ये केळ्याच्या ह्याचा प्रकार काहीतरी मिळाला होता, आणि रताळ्यांचं मला आता नाव नाही आठवत, कारण ते व्हिएतनामी शब्द एवढे लक्षात नाही आहेत, पण तो पण खूप छान होता. कॅरेमलाइज रताळ्याची शिजवलेली गाडी असं वेज त्याच्यात. आणि गवतीची गोष्ट म्हणजे त्या दिवशी महाशिवरात्र होती, आणि तरीसुद्धा आम्हाला ही गोष्ट मिळाली, हे विशेष. किंवा मेक्सिकोमध्ये नाचोस टाकोज आणि ते बरितो, तो पण व्हेज मिळाला होता. किंवा त्याच्याबरोबर त्यांचं एक इमलीचं ट्रीट असतं टॅमरिन म्हणजे ते पण छान म्हणजे पट. अच्छा. म्हणजे या गोष्टी तुम्ही एन्जॉय, किंवा ॲव्होकाडोचं सावसा म्हणतात ती पण ते खाऊन पाहावं लागतं ना, खाऊनच नाही पाहिजे तर असं नाही चाललं. आम्ही वरड भातच पाहिजे असं नाही. थोडंसं आय एम शुअर की तुम्ही हे सगळे जे पॉईंट सांगतायत ते येणाऱ्या पर्यटकांना उपयोगी पूर एन्जॉय करता येईल त्यांना. आणि आपण साधारण शेवटच्या टप्प्यावरती येतो आपल्या या गप्पा गोष्टींच्या. तर या शेवटच्या टप्प्यात मला विचारतो की तुमच्या अशा काही आठवणीतल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही नमूद करून बोलल्या आहेत, की ज्या तुमच्या नेहमी लक्षात राहतील या सगळ्या प्रवासात, यात तुम्हाला काही गोष्टी मेन्शन करायच्या आहेत काय? आहे तशा काही गोष्टी, तशा तर बऱ्याच आहेत, पण आवर्जून उल्लेख करायचा तर भूगोलात पाहिल्यापासून कधीतरी नायगारा बघायचा हे एक स्वप्न होतं, जे नायगारा ॲक्च्युअली बघितला तेव्हा पूर्ण झालं, आणि म्हणजे हरव जाऊन डोळ्यात पाणी आलं, तो क्षण मी नाही विसरू शकत. किंवा नॉर्दर्न लाईट्स अनपेक्षित मी म्हटलं तसं आठवड्यावर निकामी येत होते, आणि मग आता आशा सोडून दिली आणि त्या मी तुमच्या सुंदर झाली, ते पण डोळ्यासमोरून नॉर्दर्न लाईट्सचं दृश्य जात येत. किंवा साऊथ अमेरिकेत असं तर मी काही पुणे आफ्रिकेन अगदी जवळ जे काय प्राणी पाहिले, जिराफ जो आता आपल्याकडे मिळणं त्याच्या लहान मुलांना बघायला मिळणं मला वाटतं चित्रातच शक्य आहे, किंवा यूट्यूबवर, तर तो जिराफ बघणं ही अजून एक चांगली गोष्ट माझ्या वैयक्तिक आहे, की मला वाटतं खाडीलकरांनी पण सांगितलं होतं 6 पैकी 5 खंडात माझा वाढदिवस केसरीच्या सोबतीने स्पेशल चांगला योग होता. आणि त्यातला एक वाढदिवस साऊथ आफ्रिकेहून आणि जोहान्सबर्ग ते मुंबई या विमान प्रवासात हवेमध्ये केला तुमच्याच सदस्य संतोष. आणि माझे मिस्टर दिलीप तर होतेच प्रत्येक प्रवासात. माझी एक लहानपणापासूनची अगदी खास मैत्रीण आहे आमच्या, तिचे मिस्टर, आणि कोणता ना कोणता तरी केसरीचा कोळी, हे 5 म्हणजे क्षणांचे साक्षीदार आहेत, जे आमच्या फोटोत सुद्धा कॅप्चर झाले. म्हणजे काही ठिकाणी माझा मुलगा सुद्धा नव्हता, पण ही लोक नक्कीच होती, त्याचा मला खूप आनंद होतो की फार थोड्या लोकांना असं मिळत असेल. आणि त्या वाढदिवसाच्याच संदर्भात मॉस्कोला असताना माझा वाढदिवस आला होता, फिरायला गेलो आम्ही, माहिती नव्हतं. संध्याकाळी रूमवर रात्री त्यानंतर टेबलवर ग्रीटिंग कार्ड
छोटा केक आणि शॅम्पेनची बॉटल फर्स्ट एकतर्फे ठेवण्यात आलं खात ओ पण विशेष त्यांनी दखल घेतली, त्यांना नोटीस झालं आणि त्यांनी ते एक्नॉलेज केलं. हे खूप चांगली गोष्ट. म्हणजे आजच अनपेक्षित तो हे सांगायला जाता जाता अजून एक सहज सांगावं असं वाटतं की आपण आता सध्या अयोध्या हे आपल्या भारतीय लोकांच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे. त्याच्या जोडीला काशी विश्वेश्वर म्हणजे वाराणसी किंवा दक्षिणेकडची वेगवेगळी तीर्थक्षेत्र असं सुद्धा आपण आवर्जून बघायला जातो, कारण त्यांचं सुद्धा आर्किटेक्चर वेगळं असतं. अयोध्याचं मंदिर आम्ही नुकतंच पाहिलं, त्याचं सुद्धा आर्किटेक्चर किती सुंदर आहे. किंवा दक्षिणेतली गोपुरं 7 मजली 9 मजली असतात. तसंच जगभरात सुद्धा अशी धार्मिक महात्म्य असणारी ठिकाणं आहेत, जसं की व्हॅटिकन आहे की जे ख्रिश्चन धर्मीय आहेत ते मुद्दाम त्याच्यासाठी व्हॅटिकनला भेट द्यावी एकदा तरी या हेतूने जातात. फातिमा म्हणून एक आहे, इथे तर आम्ही पाहिलं की आपल्याकडे जसं लोक नवस बोलतात आणि फेडतात तसं ते गुडघ्यावर चालत होते. गुडघ्यावर चालत जवळपास अर्धा किलोमीटर ते गुडघ्यावर जातात, नवस बोललेले असतात. ते आहे नेपाळमधले लुंबिनी आहे. साऊथ कोरियाला कुक्सा आणि सेकुंग्राम ग्रोटो हे एकमेव मंदिर बुद्धाचं आहे की जे समुद्रकिनारी आहे. जसं आपलं महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, ते जगाप्रमाणे एकमेवच आहे. तिथे बौद्ध धर्मीय लोक मुद्दाम जातात की ते त्यांच्या दृष्टीने बुद्ध पौर्णिमेला विशेष चावलं तर त्यांना अजून चावलं ते समजलं जातं. तसं ते मुद्दाम जात. तशीच देवाची कृपा आहे, तुझी केसरीची साथ आहे. अजून उरलेले काही आहेत बकेट लिस्टमध्ये ते पाहून हवं अशी अपेक्षा आहे. बघूया आमचं वाईट पौर्णिमा. आम्ही हीच प्रार्थना गणपती चरणी करतो आणि त्याने लवकरच तुम्हाला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतो. जे आता जे काही गोष्टी ज्या राहिल्यात बाहेरच्या त्या लवकरात लवकर बघून होत्या. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांचे एकदम खूप आभार. जर तुम्ही आत्तापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ जर बघत आलेला आहात, आय एम शुअर तुम्ही खूप एन्जॉय केलेलं असेल. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण एखाद्या आपल्या मोठ्याकडनं जसे सल्ले घेतो तसेच आजच्या आपल्या या गप्पा रंगल्या आहेत वर्षाताईंबरोबर. आणि त्यांनी आपल्याला 5 खंडात वेगवेगळ्या देशात फिरताना त्यांना काय काय अनुभव हे त्यांनी या आजच्या गप्पांमध्ये सांगितलं. तुमच्याबरोबर गप्पा मात्र खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळात वेळ ते अनुभव शेअर करता आले, चांगली गोष्ट. थँक्यू सो मच. आणि आमची रिक्वेस्ट आहे अजूनही की तुमचे अनुभव पुस्तकाच्या रूपात जर प्रकाशित झाले तर ते आम्हाला सर्वांना खूप लाभदायक असतील, तर तुम्ही याचा नक्की विचार करा. तर म्हणजे हा होता आजचा एपिसोड. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की द्या. आपण पुन्हा एकदा भेटूया चलते चलते या पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोड, एका नवीन गेस्ट करून. थँक्यू सो मच. नमस्कार.